नमस्कार. आज आपल्याकडे खानापूर, जिल्हा बेळगाव येथून श्री परशुराम पाटील, त्यांच्या पत्नी सौ पूजा पाटील आणि त्यांचा मुलगा श्री सूरज पाटील हे आले आहे. या कुटुंबाचं वैशिष्ट्य परमपूज्य डॉक्टरांनी असं सांगितले, की दोघेही पती-पत्नी हे साधनेसाठी एकमेकांना पूरक आहेत. तर आज या कुटुंबाशी आपण चर्चा करून त्यांच्या साधनेविषयी जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. परशुराम दादा, तुमच्यापासून सुरुवात करते. म्हणजे आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून जे साधना सुरू केली, तर या साधनेमध्ये तुम्ही कसे आलात आणि साधनेचं महत्त्व तुम्हाला कसं पटलं? तर सुरुवातीला ते सांगा. नमस्कार. सुरुवातीला मी कामानिमित्त गोव्यामध्ये आलो होतो आणि फोंडा शहरमध्येच आलो होतो हे साधारण कुठल्या साली? 1990ला. अच्छा. 6 महिन्यातून किंवा 1 वर्षातून असं मी घरी जायचो कधी. आणि गेल्यानंतर माझे मित्र सांगायचे, "अरे तू गोव्यामध्ये आहेस तर मग एक संस्था आहे सनातन अध्यात्म प्रसाराचं कार्य करते, तर त्या संस्थेमध्ये तू जाऊन साधना सुरू कर." तर मला साधना, अध्यात्म प्रसार किंवा हे देव ह्याच्याबद्दल खूप गैरसमज पण होते माझ्या मनात. त्याबद्दल मला ते पटकन असं स्वीकारता आलं नाही किंवा मनाला पटत नव्हतं की. आणि मुळात तसा मी नास्तिकच होतो. त्यामुळं देवधर्म वगैरे मला ते खूप असं आवडायचं नाही आहे. तर अशी काही 1, 2, 3 वर्षे गेली. ते साधक सांगतच राहिले आणि मी मात्र हां म्हणायचो आणि त्यांना टाळाटाळ करत राहायचो. परत गावी गेल्यानंतर परत तेच सांगायचं, "अरे गेला होतास काय?" मग नाईलाजाने मला एक दिवशी, ठीक आहे आता काय पर्याय नव्हता माझ्याकडं, पण त्याला मी खोटं सांगायचो, कामानिमित्त वेळ नसतोय. पण योगायोग दिवशी मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात असं होतं की माझा एक आयुष्याचा शेवट, मी एका रस्त्याच्या कडेला फेकलो गेलो होतो. म्हणजे अपघात दिसला तुम्हाला असं? आणि असंच फेकलो गेलो होतो. माहीत नाही मला अपघात वगैरे असं काय नव्हतं. त्यामध्ये मग एक व्यक्ती आली, धोतर नेसलेली, कोट घातलेली, टोपी आणि हातात काठी घेऊन चालत चालत आली आणि मला त्या व्यक्तीने उठवलं आणि म्हणाले की "उठ आता, सर्व झालेलं आहे." एवढा एकच शब्द बोलली ती व्यक्ती आणि निघून गेली. ही 2-3 महिन्यानंतर मी परत घरी गेलो आणि मार्केटला गेलो होतो आणि जो साधक मला सांगायचा की "बुवा साधना कर, सेवा कर किंवा अध्यात्म प्रसार हे काय संताबद्दल, गुरुबद्दल तो माहिती द्यायचा मला." तर त्या व्यक्तीच्या दुकानामध्ये, त्याचं टेलरिंगचं दुकान होतं. त्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर पहिला फोटो मला दिसला तो. हां. माझ्या जी व्यक्ती स्वप्नात आली होती तो फोटो मला दिसल्यानंतर माझ्या स्वप्नाची आठवण झाली. अरे ह्या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिलेलं आहे. आणि जिज्ञासापोटी म्हणून मी त्यांना विचारलं की बाबा ही व्यक्ती कोण आहे? तर त्या साधकांना सांगितलं की मी तुला सांगत होतो ना अध्यात्म प्रसारचं कार्य किंवा संत गुरु. तर तसंच परमपूज्य डॉक्टर आठवले यांचे ते गुरु आहेत परमपूज्य भक्तराज महाराज. ना कधी भक्तराज बाबांना मी कधी पाहिलं होतं, ना कधी ऐकलं होतं नाव. मग ते साधक सांगतात म्हटल्यानंतर मी ठीक आहे म्हटलं, जिज्ञासापोटी म्हटलं ठीक आहे बाबा मला नंबर तरी द्या म्हटलं एक, तिकडं कुठं सत्संग चालतोय. तर त्यांनी मला सत्संग स्थळ आणि घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर दिला. कंपनीमध्ये आल्यानंतर मी त्या व्यक्तीला फोन केला की असं असं मी आहे फोंड्यात आणि तुमच्या सत्संगला यायचं, तरी मला स्थळ सांगा. तर ती व्यक्ती खूप प्रेमळ होती. ती म्हणाली, "अरे तू कुठं आहेस सांग, मी येते तुला न्यायला." मला आश्चर्य वाटलं की अरे ओळखत नाही, तरी पण म्हटलं ही व्यक्ती म्हणते की न्यायला येतो. नाही म्हटलं मी फोंड्यात 1 वर्षभर काढले तर मला बऱ्याचपैकी माहीत आहे. तरी तुम्ही मला स्थळ सांगा, मी येऊ शकतो इथं. आणि त्यांनी सांगितलं की मला वरचा बाजारमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, तिथं आपला 6ला सत्संग चालतोय आणि तिथं तू ये. आणि मी त्या सत्संगाला गेलो. त्या व्यक्तीने सत्संग घ्यायला सुरुवात केली. आणि विषय होता की कुलदेवीचं नामस्मरण, दत्ताचं नामस्मरण का करावं? आणि मला तो विषय खूप आवडला. आणि नंतर मी त्यांना विचारलं की माझ्या मनात खूप प्रश्न आहेत ह्या अध्यात्माबद्दल, संताबद्दल. तर मला असा कुठला तुमच्याकडे ग्रंथ आहे की माझ्या मनातल्या शंका सगळ्या दूर होतील? तर ती व्यक्ती म्हणाली, साधक म्हणाले ते की आहेत आमच्याकडे तसे ग्रंथ, तुम्ही घेऊ शकता नंतर सत्संग झाल्यानंतर. मग सत्संग संपला. ती व्यक्ती म्हणाली, "तू माझ्या घरी ये." तर मला अजून आश्चर्य वाटलं की अरे मला पहिल्यांदाच ओळखतात, मला घरी बोलवतात.
आणि त्यांच्या घरी गेलो मी, तर तिथे बरेच काही साधक होते. मग त्यांनी माझा ओळख करून दिली आणि सांगितले, की हे असं-असं आहेत बेळगावचे आणि इथं कामानिमित्त असतात आणि आत्ताच पहिल्या सत्संगाला आलेत आणि त्यांना मी घेऊन आले. तिथं साधकांचं ते त्यांचं वागणं, बोलणं आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे काय आनंद एक प्रकारचा दिसत होता आणि मी मात्र त्याच्यामध्ये माझी विचाराची प्रक्रिया किंवा माझ्या मनात जे काय चाललं होतं, मला वेगळं वाटायला आणि त्याच्याकडे बघून मला बरं वाटलं. तेव्हा कळत नव्हतं की साधना वगैरे काय हा भाग, पण छान वाटलं मला. त्या ताई म्हणाल्या, की "आता तू जाऊ नको घरी, इथंच जेव." मला जेवू घातलं त्याने. पहिल्याच भेटीत एवढं सगळं प्रेम. एवढं सगळं प्रेम ऐकलं मला वाटलं, की अरे माझ्या घरच्यांनी पण कधी प्रेम केलं नाही तसं. म्हणजे नक्की आपण कुठेतरी आता योग्य मार्गावरती आलेलो आहोत. आणि तो ग्रंथ घेतला आणि मी कंपनीच्या खोलीवरती आलो. ग्रंथ वाचला मी आणि वाचल्यानंतर मला लक्षात आलं, की मी जे काही समजत होतो देवाबद्दल, धर्माबद्दल, संताबद्दल, तर ते चुकीचं होतं. कारण संत ओळखण्यासाठी परमपूज्यांनी लिहिलं होतं, की आपल्याला क्षमता लागते आणि ती क्षमता कशी निर्माण करायची, हा भाग त्याच्यात मला शिकायला मिळाला आणि जिज्ञासेसाठी मग मी तो ग्रंथ वाचून साधनेला सुरुवात केली. म्हणजे साधारण 1996 पासून तुमची सुरू झाली साधना. 99 पासून. हां. 99 मध्ये आपलं साप्ताहिक आलं आणि साप्ताहिकला घड्याळ घालायचं, साप्ताहिक पोस्टिंग करायची अशी सेवा होती ती. ती ताई जी मला सत्संग सुप्रिया नाटकर्णी ज्या होत्या, तर त्या म्हणायच्या, की "मला संध्याकाळी आज पोस्टची सेवा आहे, तू येऊ शकतोस काय?" तर मी तिला म्हणायचं, की "मग आलो असतो, पण माझ्याकडं स्वयंपाक बनवणं, बाकी सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळं मला वेळ पुरत नाही." त्या म्हणल्या, "तू ऑफिस सुटलं, की सरळ आमच्या घरी ये. तू फक्त काहीच करू नकोस आणि आल्यानंतर इकडे चहा घे वगैरे सगळं आणि जेवणाचं आपण इकडेच करूया आणि तू सेवा कर." तेव्हा सेवा म्हणजे हा भाग माहीत नव्हता मला नक्की काय. पण जेव्हा साप्ताहिकची सेवा करायला लागलो, ते फोल्डिंग करणं, त्याला लेबल चिकटवणं आणि ती 2-3 दिवस अशी सेवा चालायची सुरुवातीला आणि ते रात्र करायचो आपण. 1-2 वाजले तरी भान नव्हतं आणि मला तो आनंद मिळत गेला त्या सेवेतला आणि मला वाटलं, अरे मी सुरुवातीला माझे विचार होते, ते कुठेतरी कमी होत आहेत. मन कुठेतरी निर्विचार होतंय, शांत होतंय. असं एक प्रकारचं ते मला जाणवत होतं. पण ते शब्दात मांडता येत नव्हतं. पण मला काहीतरी होतंय, बदल माझ्यात काहीतरी होतोय, असं ते जाणवत होतं. आणि तो साप्ताहिक आठवड्यातून एकदा यायचा आणि त्यालाही फोल्डिंग करणे 2-3 दिवसाची सेवा व्हायची. हे करत आपलं दैनिक आलं, 99ला आलं. दैनिकमध्ये साधक कमी होते, की सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता होती. मग तिथं मला काही साधकांची ओळख झाली. ते म्हणाले, की प्रेसला जायचं आहे. सुप्रिया नाटकर्णी होते ते. तर तू प्रेसला जाऊ शकतोस काय? तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं म्हणे बघूया तरी म्हणून काय नक्की प्रेस म्हणजे काय असते? ह्या उत्सुकतेनं मी प्रेसला सुरुवात केली जायला. प्रेसला सुरुवात केल्यानंतर तिथं 4-5 साधक यायचे. म्हणजे फोंड्यातून एक गाडी जायची, मडगावहून एक गाडी यायची, कुडाळहून एक गाडी यायची आणि असं तिकडे गेल्यानंतर प्रेसमध्ये सगळे एकत्र यायचे. आणि ते साधकांची सेवा, त्यांचं ते प्रेम सगळं पाहिल्यानंतर मला वाटलं, की आपण पण सुरू करूया ही सेवा आता. आणि मी दररोज सकाळी उठून ऑफिसला जायचो आणि नंतर रात्री प्रेसला जायचो. असं मी एक 2-3 महिने केलं सरळ. सलग केल्यानंतर मला साधकांची जवळीक, आनंद आणि मलाही साधना करावीशी वाटली आणि मग मी साधनेला सुरुवात केलं. म्हणजे तुमची ही साधना ज्यावेळेला सुरू होती, तर त्यावेळेला मग घरी कुटुंबाला वगैरे तो भाग माहिती होता किंवा तुम्ही मग त्यांना पण सांगायचात का सगळं? मग माझी साधना सुरू झाल्यानंतर मग मी पहिल्यांदा निर्णयच घेतला, की आता आपण पूर्ण वेळच व्हायचं. हे किती वर्षात तुम्हाला हे पूर्ण वेळेपर्यंत? मला 2000 मध्येच वाटलं, की आपण आता पूर्ण वेळ होऊया. हां. पण लग्न 96 मध्ये झाल्यानंतर घरच्या अडचणी होत्या. हं. म्हटलं आता पत्नीला सांगायचं कसं पूर्ण वेळ? कारण तिला आता साधना माहीत नाही आहे. तर मी तरी पण म्हटलं, की काय ठीक आहे, सब विचारून तरी बघूया, आपल्याला विचारायला काय अडचण आहे? असा भाग लक्षात घेऊन मी त्यांना विचारलं, की मला असं-असं वाटतंय, की सनातन संस्था आहे आणि त्याच्यामध्ये मला नामजप, प्रार्थना, बाकी सेवा असा एक काहीतरी भाग सांगतात. मला खूप आवडलं आणि मला असं वाटतं, की पूर्ण वेळ हवं.
मग ह्यांनाही काय तो भाग माहीत नसल्याकारणानं त्यांनी म्हणाले, की "ठीक आहे, आता समजा तुमच्या मनात पूर्ण वेळ व्हायचा असेल, तुम्हाला साधना करायची असेल, विरोध माझा नाही आहे. पण म्हणाले तुमची काही कर्तव्य असतील ना, ती तुम्ही कशी काय पार पाडणार?" असा त्यांचा प्रश्न होता. त्यांना मी प्रतिप्रश्न केला, की नक्की कर्तव्य म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3च गोष्टीची अपेक्षा आहे का तुम्हाला? ते म्हणाले, "हो, तेवढंच माझ्याकडे, बाकी काही नाही आहे." तर म्हटलं, "ठीक, देवाच्या कृपेने म्हटलं हे मिळून जाईल, काही अडचण येणार नाही." असं माझ्या मनात मी ठरवलं आणि म्हटलं, "तुला ह्या इच्छा मी पूर्ण करू शकतो तुमच्या." वहिनी आता तुम्ही सांगा, की ज्यावेळेला दादांनी हा भाग तुमच्याकडे व्यक्त केला होता, तर तुमची मनाची अवस्था काय झाली? कारण आपलं कुटुंब आणि नवीन लग्न म्हणजे 4 वर्षात झालेले आहे. तर त्या दृष्टीने मग एकदम अचानक काहीतरी पूर्णवय करणार, तर आपल्या डोळ्यासमोर असं येतं ना आपलं भविष्य काय? पुढे सगळा पैसा, घर, संसार सगळंच आहे. तर त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था कशी होती? म्हणजे कसं झालं, की हे पहिली असं खूप ह्यांचे दोष-अहम होते आणि आश्रमला गेल्यानंतर ते दोष-अहम खूप कमी झाले. खूप त्यांनी असं म्हणजे चांगलं वागायला लागले. पहिली असं चिडून बोलत होते. ते आश्रमला गेल्यानंतर एकदम चांगलं वागायला लागले. काहीतरी असणार हे, असं वाटलं मला. म्हणजे त्यांच्यात पालट तुम्हाला दिसायला लागली? अलर्ट दिसला मला. हां. आणि मला असा आनंद झाला, की अरे रे! ह्यानी बाहेर राहिले तर मला आनंद राहणार नाही. ह्यानी आश्रममध्येच राहिलेलं खूप आनंद होईल मला, असं मला आतून आलं आणि तुम्ही राहू शकता. मला खूप आनंद होईल. हां. पण तेव्हा मग पैसा, भविष्य देव आपली काहीतरी काळजी घेईल असं वाटलं. म्हणजे आपण चांगलं प्रेमाने राहिलो ना, तर सगळं होईल ठीक, असं एक वाटलं मला. पण मग आता तुम्हाला तेवढी साधना अशी माहिती नव्हती ना, तरी हा विचार इतका सकारात्मक कसा तुम्ही घेऊ शकलात? कारण का ह्यांच्याकडनं मला चैतन्य मिळत होतं. असं म्हणजे खूप मला आनंद मिळत होता. हं. त्या आनंदामुळेच तुम्ही त्यांना सहजतेने सगळं सहजतेने असं म्हणून टाकलं. हां. म्हणजे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे ना वहिनींचं, की काही माहिती नसताना अनुमती देणं. खूपच छान आहे. सूरजला बाबांचं काही सांगायचंय? आता बाबांबरोबर त्याच विभागात तू सेवा करतोय, तर बाबांचा नेतृत्व गुण किंवा बाबांमधले पालट काही असेल ते पण सांगा मला. मला कसं वाटतंय, की आता म्हणजे एवढी सेवा आहे आपल्याकडं, हे आहे, म्हणजे गाड्या कमी आहेत, साधक जास्त, चालक पण कमी आहेत. तरी पण एवढं कसं होत असेल? मग तेव्हा वाटत होतं नाही होऊ शकत हे, असं वाटत होतं. पण मग बाबा नियोजन करताना कृष्णाला प्रार्थना करून पाया पडतात ना, तेव्हा मग समजलं हे नाही करत, देवच करून घेतो. असं त्यांच्या ह्याच्यातून एक शिकायला भेटलं. आणि हे खरंच आहे. त्यांना कधी बिना आरक्षणचा पण फोन केला तरी गाडी नंबर सांगतात लगेच ते. त्यामुळे ती कुठून गाडी येते. आता तुझ्या बोलण्यातून लक्षात आलं, की देव उपलब्ध साधकांना करून देतो म्हणून. आणि कसं वाटतं, की म्हणजे यांचं सेवा जास्त होते. म्हणजे उपायचं कसं असं वाटत होतं एकेकदा म्हणजे पहिली वाटत होतं. मग नंतर लक्षात आलं, की हां, यांचे उपाय पण होतात असं वाटलं. कसे होतात तर समजलं, की नंतर आपण जेव्हा केव्हा विश्रांती असं म्हणजे जेवण झाल्यावर विश्रांती मी झोपतो. तसं यांचं कसं होतंय 10 मिनिटं पहिलं असं म्हणजे उपाय करतात. म्हणजे बसून उपाय करत मग सावकाश झोप राहते. मग ते ध्यानावस्थेमध्ये झोपतात. मग त्यांचे उपाय होतात. मग आपण काय करतो सकाळी 6 वाजता उठणं, लगेच आवरलं सेवेला सुरुवात. तसं त्यांचं नाही. सकाळी उठून उपाय होतात 1 तास. असं त्यांचे म्हणजे सेवेमध्ये खंड नाही पडत. म्हणजे सेवा सोडून उपाय करायचं असं असं नाही होत. सगळा वेळ वापरतात ते बरोबर वापरतात हो. म्हटलं. आणि केवढा होईल तेवढा जास्त सेवेला देतात. असं ते एक म्हणजे शिकायला भेटलं, की सेवा करायची तळमळ असेल तर आपण काय पण करू शकतो. वेळ आपला आपण देऊ शकतो उपायांना. आणि साधक कसं सांगतात, की "बाबा आहेत का?" मी म्हटलं, "गावी गेलेत." "मग असू देत घे," असं म्हणतात. मला प्रश्न येतो, "असं का म्हणतात?" मग विचारतो, "ते काय झालं?" "काय नाही रे, बाबा राहिले तर म्हणजे असं प्रेमानं सांगतात, समजून घेतात, बरं वाटतं." असं म्हणतात. "राहू देत घे, केव्हा येतात सांग." तेव्हाच येतो मग बाबांशी बोलतो. तेव्हा सेवा करतो माझी.
असं म्हणतात. मग मला वाटतं की असं कसं? म्हणजे नंतर वाटलं की हां, म्हणजे आपुलकीपणानं वागतात, म्हणजे प्रेमभाव आहे म्हणून तरी असं करतात. म्हणजे आपण पण तसं राहावं, असं वाटलं, शिकायला भेटलं त्यांच्या. तुमची साधना कशी सुरू झाली? आता तुम्ही सांगा. जसं आता त्यांनी तर सुरू करून पूर्ण वय पण झाले. पण मग कुटुंबाची जबाबदारी किंवा मुलांची जबाबदारी, तर तुम्ही एकट्याने ती सगळी सांभाळली, तर त्याच्याविषयी सांगा, की हे सगळं कसं करत गेलात तुम्ही मग? मी पहिली कर्मकांडमधनं करत होतो. ते गुरुवार, एकादशी, संकष्टी असं करत होतो. मग ते करता करता ह्यानी बदलले ना, ह्यानी सांगत होते मला, असं नामजप करायचं, कुलदेवतेचं, दत्ताचं असं नामजप करायचं असं सांगत होते. पहिली मी म्हणजे संकष्टी असली की गणपतीचा करणार. आपलं वार असले, गुरुवार असला तर दत्ताचा करणार, असं करणार. मग ह्यानी सांगितले असं नाही, कुलदेवतेचा नामजप, दत्ताचा नामजप असं करायचं. असं सांगितल्यानंतर ह्यांच्यात बदल बघून मला पण साधना केलं तर मी पण बदलेल कुठं तर, असं मला झालं. मग मी पण साधना वाढवायला लागले, नामजप, प्रार्थना, कृतज्ञता असं वाढताना मला खूप आनंद होत होता. मग माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार असे कमी होत होते माझ्यात. आणि मला असं ताण येत होती ना, ते नामजप प्रार्थनेमुळं ताण पण अशी कमी होत होती माझी. मग त्याच्यातनं खूप आनंद मिळत होता. आणि हे खूप असे प्रेमाने वागत होते. त्याच्यामुळं मला अजून उत्साह वाटत होता. साधना करूसकी वाटत होती. मग मी ह्यांनी कसं सांगेल तसं तसं मी आज्ञापालन असं करत गेले. आणि तुमची पण साधना सुरू झाली. मग माझी पण साधना सुरू झाली. पण आता कसं ना, की ते पूर्ण वेळ साधनेत होते, म्हणजे सतच्या वातावरणात होते, सत्संगात होते आणि तुम्हाला नाही म्हटलं तरी सगळी कर्तव्य आणि सगळं व्यवहारात राहून मुलांचं बघणं, सगळंच बघावं लागत होतं. तर अशा ह्याच्यामध्ये संकटं पण येतात, काही-काही वेळेला त्याला तोंड द्यावं लागतं. तर ही परिस्थिती सांभाळताना तुम्हाला असे कशा-कशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं ते पण सांगा? म्हणजे मी आता नामजप प्रार्थना करताना ह्याच्यातून आनंदच मिळत होता. मग ह्यानी सांगत होते मला, असं असं करायचं आहे तुला. आणि देव काय आमचं सगळं करणारच आहे. देव एवढा मोठा आहे, सगळं होणार आहे. असं मग हाच भाव ठेवून मी देवाला शरण जात होतो. शरण जात होतो देवाला. मग देवाला सांगत होतो, आता ही एवढा मोठा प्रसंग घडलाय हा, आता काय करू मी? माझे पती तरी तुमच्या चरणाकडे आहेत. मग इथं कोण सांभाळणार आता आम्हाला? तुम्हीच ना गुरुदेवा. असं गुरुदेवांना सतत मी आळवणार. मग असे प्रसंग पण काही असतील तर सांगा ना, की ज्यात गुरुदेवांनी येऊन तुम्हाला मदत कशी केली? जॉब करत होतो ना, मग मीटिंगला जाताना मला सोबत कोण राहत नव्हतं. एकटी जंगलातून जाताना असं मला खूप अडचण येत होती. आता कसं जायचं मी असं. जेव्हा मी घरातून बाहेर असं पडलं ना, तिथं कुठली पण व्यक्ती, कुठं जायला तुम्ही? हां, मी मीटिंगला. चला की माझ्या संग, आमच्या गाडीवर बसा, चला तुम्हाला व्यवस्थित नेऊन पोचवतो. त्यावेळेला म्हटलं, अरे आमचे गुरुदेवच होते हे. असा भाव ठेवून मी मग असे हे होत होतं मला. आणि जेव्हा मग ह्यानी नसताना असं खूप मोठे प्रसंग, सासूबाईंचा त्रास होता, गाववाल्यांचा त्रास होता, शाळेत खूप असा त्रास होता. मी देवाला सांगत होतो, देवा आता काय करू? मी तुमची आहे आता ना. मग एवढे प्रसंग आहेत, मी कसं आता हे करू? गुरुदेव सगळे ते सोडवत जात होते. मग त्याच्यातनं आनंद मिळत होता. असे विचारच येत नव्हते मला काय. मला असं कोण बोलत नाही. माझ्या गुरुदेवांना बोलायलेत ते. असं असे विचार येत होते. असं विचार येता येता मला असं ह्याच्यातनं आनंद मिळत होता. प्रसंग आला तरी पण तो प्रसंग मला मग काहीच वाटत नव्हतं त्या प्रसंगाचं. आणि आता तुम्ही उल्लेख केला जसं घरच्यांकडून पण त्रास होत होता किंवा हे, तर तुम्हाला ते पण उदाहरण सांगा, की काय-काय सहन करावं लागलं? म्हणजे पहिली असं मी इथं होते माहेरला, तर आमच्या बाबांनी काय म्हटले, आता आमचं तरी शेत आहे इथं आणि आमची वहिनी पण अंगणवाडी टीचरच होत्या त्या.
आणि त्या इकडं येऊ देत आणि तू तिकडं जा. तर तिथं शिट्टी होती. शिट्टीमध्ये एकटी राहणं असं मला असं हे नव्हतं. लहान लहान मुलं होती आमची दोन्ही. मी एकटी कसं राहणार? मग ह्यांना सांगितलं, मी काय करूया? नाही, आम्ही कशाला शिट्टीमध्ये राहूया, आपण ह्यांच्या घरी नको राहू, आम्ही दुसरीकडे राहूया असं. मग दुसरीकडे राहता राहता आम्हाला घर नाही राहिलं. मग काय नाही, मग कुठंतरी एक जंगलात असं घर होतं आणि तिथं लाईट नाहीत, काय नाहीत, कसं राहायचं असं कळत नव्हतं. मग ह्यांनी काय म्हटले, आता परमपूजांचे फोटो मग आम्ही असं पूर्ण लावले आणि इथं परमपूजांची बैठक चालू आहे आणि ह्या बैठकीमध्ये कुणी येणार नाहीत आणि तू निवांत राहू शकतीस. परमपूजा ह्या बैठकीमध्ये कुणालाच पण घेणार नाहीत असं म्हटले. मग त्यांचं स्मरण करत करतच मी तिथं असं राहिले. नंतर एक देवाच्या कृपेने एक आमदार भेटले आम्हाला आणि त्या आमदारकडे गेले आम्ही. तर आमदारला म्हटलं मी असं असं, तर तुम्ही काही काळजी करू नका, होईल तुमचं चांगलं म्हटले. मग 4 दिवस असं गेले आणि 4 दिवसात नंतर मीटिंगमध्ये काय सांगितले, आणि तुमची बदली ढोकेगळीला झाली. त्यावेळेला गुरुदेवांना एवढं कृतज्ञता वाटली की देवा किती तू काळजी. मग कसं झालं म्हणजे ह्यांनी काय म्हटले मला, एवढ्या जंगलामध्ये राहताना मी तिकडनं सोडून काम सोडून मी तुझ्या इथं राहायला येतो. त्यावेळेला तुम्ही नोकरी करत होतात का दादा? हां, त्यावेळेला नोकरी करत होतो. हां. तर ह्याची कधी मला त्यांनी तक्रार केली नाही की मला असा त्रास होतोय, की आणि 2 मुलं आहेत आणि ही शाळा आणि हे सगळं कसं काय करायचं, मला काय जमत नाही, असं कधीच त्यांनी तक्रार केली नाही. तर मीच म्हणायचो त्यांना की मी काही दिवसासाठी येतो आणि एकदा सेटल झालं की परत सुरू करूया. तर त्यांचा त्या गोष्टीला पण विरोध होता की नाही, तुम्ही आश्रममध्ये राहायला तरच हे सगळं, तुम्ही आश्रममध्ये आहात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत, असा त्यांचा तो विश्वास होता एक त्यावेळेचा. आणि त्या विश्वासावरती त्यांनी ते सगळं जोडत गेले असं एक वाटलं. खूपच त्याग आहे हा, एवढा मोठा सगळं सहन करून पण त्याच्याविषयी काही न बोलणं. आता दादांनी जे सांगितलं त्याच्यावर तुम्ही सांगत आहे की तुम्हाला म्हणजे प्रत्येक पत्नीला असं वाटतं की कठीण प्रसंग आला तर आपले पती सोबत असावे किंवा त्यांनी आपल्याला साथ द्यावी, पण तुम्हाला त्यांच्या साधनेचीच अधिक काळजी तेव्हापासून आहे असं लक्षात आलेलं. परमपूजा असताना अजून काय, परमपूजा सगळं बघतील. माझे यजमान परमपूजांच्या चरणाकडे आहेत. मग परमपूजा माझी काळजी घेतील ना, आमच्या कुटुंबाची काळजी घेतील, हाच भाव ठेवत ठेवत मी सेवा करत होते. मग आता तुम्हाला माहेरून म्हणजे राहत होत्या तिथून निघावं लागलं आणि तुमची दुसऱ्या गावाला पण बदली झाली. मग त्याच्यानंतर पण मग सुरळीत सगळं सुरू झालं की तिकडे पण काही अडचणी आल्या? थोडे दिवस सुरळीत चालू झालं. चालता चालता मग ह्यांनी पूर्ण वेळ राहिले ना, मग ह्यांच्याकडं काय असं आपल्याकडं काही इन्कम नव्हती. मग सासू सासरे म्हणायला लागले, तुझा नवरा पूर्ण वेळ आश्रममध्ये आहे आणि 2 मुलं आहेत, आता काय करणार तुम्ही, तुमचं तुम्ही बघा असं म्हणायला लागले. म्हणजे तिकडे पण निवासाची हे नाही राहिली. म्हणजे ह्यांची बदली तुमच्या गावी हां, झाली, आमच्या आई गावी वडिलांच्या तिकडे. अच्छा. तिथं झाल्यानंतर आता मला वाटलं की आता हे निश्चित झालं, थोडं देवानं अजून थोडं सुसहाय्य केलं मला, म्हणजे अजून साधनेला वेळ चांगला देता येईल आणि आई बाबा माझे असल्यामुळं काही विरोध होणार नाही अशी माझी एक अशी कल्पना होती की बाबा आता मी निश्चिंत राहू शकतो. पण काही महिनेच गेले, परत जो त्रास होता तो परत सुरू झाला आणि त्यांनी असं सुरू केलं की तुमचं इन्कम नाही, आता हे तुमची 2 मुलं आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, हे कोण करणार आणि आम्हाला काही शक्य नाही, तर तुम्ही बघू शकता. त्याही वेळी परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं पण घर नाही आहे. मग तिथं पण माझ्या स्वतःच्या घरी पण मला परत त्या घरी तिथंही भाड्यानं राहावं लागलं. मग एक मित्र होता, त्या मित्राला सांगितलं की बा असं घरची अशी स्थिती झाली. भाऊनं पण सांगितलं की असं आई-बाबा म्हणतायत. हे सगळं करत असताना हिला टोचून बोलणं, मानसिक त्रास देणं, असं त्यांच्याकडनं ते सगळं सुरू झालं. पण ह्या काय मला सांगत नव्हत्या. पण मला वाटत होतं यांचा चेहरा बघितला किंवा मग यांचं हे सगळं बघितलं, की लक्षात येत होतं की काय ह्यांना त्रास होतोय. पण ते व्यक्त करत नव्हत्या. त्यांच्या साधना आणि देवावरती विश्वास हा दृढ होताच. आणि एक दिवशी तो ह्यांना इतका त्रास झाला की त्यांनी टोकाची भूमिका घेतली की तुम्ही आत्ता मला सहन नाही होत, तर मी आत्महत्या करते. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे व्यक्त केलं का असं? दादांना म्हटलं आता किती मी तरी काहीच नाही, त्यांच्या मनासारखं वागते, त्यांनी काय सांगतात ते करते, त्यांचे आज्ञापालन कराल तरी सुद्धा मला त्यांनी हे करतात, पटूनच घेत नाहीत
किती त्रास करतात. मग मी काय करू सांगा आता मला तर काय राहायचंच नाही आता असं वाटलं मला. मग हा प्रसंग ऐकला की मग त्या म्हणाले की मला आता जिवंत राहायचं नाही आहे. ते आश्रमात सांगितलं की जरा मला घरी 2 दिवस जायचं आहे, तर मी जाऊन येतो. मग त्या दिवशी भाऊना फोन केला आणि सांगितलं की मला आता विभक्त राहायचं आहे. ते म्हणलं ठीक आहे, मग राहू शकतोस. आम्ही दोघं एकत्र होतो. मग त्या भाऊला सांगितलं की तू बघ आणि माझं मी बघतो. आणि त्यांना एक सांगितलं की आपण विभक्त राहूया, पण आपल्याकडून आई-बाबांना त्रास होईल असं काही आपण नाही करायचं. तेही त्यांना तेवढंच सांगितलं की आपण आपण घर सोडायचं आणि आई-बाबांना त्याच घरी राहू देत आणि आपण कुठं राहायचं ते आपण ठरवूया एकमेक. आणि तसा विचार करून मग एका मित्राला फोन केला आणि सांगितलं की मला असं तुझं घर आहे आणि ते जरा मला थोड्या दिवसासाठी पाहिजे. त्या मित्रानं पण होकार दिला की ठीक आहे, राहू शकतोस. मग त्यानं ते घर दिलं मला आणि 2-3 वर्ष त्यांच्याकडे राहिलो आम्ही तिथंच आमच्याच घरी, म्हणजे आमच्या वाड्यावरतीच आम्हीच भाड्यानं राहिलो असं. आणि मग त्यावेळेला पण तुम्ही एकट्याच होतात की तुम्ही काही दिवस येऊन राहिलात? नाही, त्यावेळेला पण मी लगेच त्यांना रूम केला, 2 दिवस थांबलो, काय गोष्टी केल्या. परत सेवेला आलो 2 दिवसात. बापरे! म्हणजे सगळे कठीण प्रसंगच येत होते ना, म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ जरी झालेला असला तरी सहन त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या. तरी पण मला आनंद वाटत होता. प्रसंग असले तरी ना आनंद वाटत होता, कारण का माझे गुरुदेव माझ्याकडे बघायलेत. माझे गुरुदेव आहेत. परमपूजांचाच धावा करत होतो ना, मग त्यावेळेला मला आनंद होत होता. आता कसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळ्या देवतांवर आधी श्रद्धा होती. जसं चतुर्थी आली की गणपती म्हणा किंवा गुरुवार आला तर दत्तदेव. पण मग परमपूज्यांवर तुमची श्रद्धा कधीपासून निर्माण झाली की जे तुम्हाला गुरु करतील असं वाटायला लागलं? जेव्हा नामजप प्रार्थना मी चालू केले ना, नामजप प्रार्थना सत्संगला जात होते. मग प्रार्थना तिथं भावजागृतीचे प्रयत्न होत होते ना, तेव्हा मग असं आनंद वाटत होता. आणि परमपूजांचा फोटो ठेवल्यानंतर त्याच्यातनं उपाय होत होते. मग मी तिथं परमपूजांकडनं काय आता घरचे आता काय असं हे होते ना, अडचणी होते ना माझ्या, तर परमपूजां तिथं मी प्रार्थना करत होते. त्रास होत होते ना, ते मला सहन करायची शक्ती मिळत होती. त्याच्यामुळं मग खूप माझी श्रद्धा बसली. मग सगळं काय मी गुरुदेवांनाच सांगणार. काही आनंद झाला तरी पळत जाऊन परमपूजांचे चरण धरून सांगणार, आणि मला असं काय प्रसंग आले तरी पण गुरुदेवांनाच सांगणार. आता हा प्रसंग आहे, कसा सोडू मी? या ना गुरुदेवा, या ना गुरुदेवा. असं या ना म्हटलं की गुरुदेव येणारच तिथं कुणाच्या तरी माध्यमातून येऊ, तो प्रसंग सेम काहीच वाटणार नाही. त्यांची श्रद्धा गुरुदेवांवरची वाढत गेली. तुम्हाला काही प्रसंग लक्षात येत होते त्यांचे एवढ्या कठीण प्रसंगात पण? हां, म्हणजे 2 लहान मुलं ना, त्याच्यात शाळेची जबाबदारी, समजा उद्या आजारी असली तरी पण ती एकटीच घेऊन जायची डॉक्टरकडे आणि ते प्रसंगी मला सांगायची नाही ती. म्हणजे तुमच्या साधनेत व्यत्यय नको म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या? ते न सांगता साधना आणि सेवा म्हणूनच करायची. तर तिला सांगितलं की परत आम्ही तिकडे जाऊन काय करतो सेवा, आणि आपण सेवा म्हणून नक्की कशी असली पाहिजे. तर आपण पण घरी भांडी घासतो आणि आश्रमात तेच करतो. घरी झाडू मारतो, आश्रमात झाडू मारतो. आश्रमाची स्वच्छता आणि घरची स्वच्छता, सगळं काही ह्याच्यात बदल नाही आहे. फक्त त्यावेळेला ते बघण्याचा दृष्टिकोन आणि विचार हे आपले समजा त्या दिशेने चाललेत असतील तर कुठेही सेवा होऊ शकते. कारण हे परमपूज्य गुरुदेवांचं वाक्य होतं की सनातनचा प्रत्येक घर हे सनातनचा आश्रम झाला पाहिजे. आणि हे वाक्य मी ऐकून तिनं सांगत होतं की तुला असं बनायचं आहे आणि ते खूप परमपूज्यांना आवडेल. आणि त्यांनी कधी परमपूज्यांना पाहिलं वगैरे काय नव्हतं असं. सत्संग सुरू झाला, साधक काय येतील, कोण सत्संग घेतील आणि सांगतील ते परमपूज्य असे आहेत, परमपूज्य त्यांनी म्हटलं, हे असं म्हटलं, ह्या संतांनी असं म्हटले. तेवढ्यावरती श्रद्धातून त्या जगत होत्या असं आणि आपली साधना सेवा सुरू करत होत्या. आता त्यांनी जसं सांगितलं तर ह्या कठीण प्रसंगाबाबत तुम्हाला पण काही भाग लक्षात आला असेल तो सांगा, की आणखीन त्यांनी कशा गोष्टींना तोंड दिलं म्हणजे एकट्याने असं? संसारामध्ये मग कसं झालं की परत गावाचा विरोध वाढला परत. तर गावातले लोक काय म्हणायचे की आता शाळा तरी त्यांच्या आमच्या घरीच पहिली सुरुवातीला होती. अंगणवाडी. हां, अंगणवाडी. कारण का बिल्डिंग वगैरे काय गव्हर्नमेंटची अशी नव्हती.
मग त्यांना वाटत होतं की ह्यांचं चालतंय कसं, कारण नवरा तर काय कमवत नाही, मुलं लहान आहेत, तरी पण हे खुश राहतात, आनंदी राहतात. ह्यांच्याकडे जे काही गोष्टी आहेत त्याही आहेत. तर मग नक्की काय करतात हे? म्हणजे त्यांना वाटत होतं की जे काही शाळेचं रेशन मिळतंय त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतोय, अशी त्यांची एक ती हे होती. आणि त्यानंतर त्या लोकांनी परत त्रास द्यायला सुरू केला, की मग कुणातरी एका मंदिरमध्ये घेऊन गेले शाळेत आणि तिथं सगळं ते रेशन हे ते सगळं घेऊन जाऊन तिथं ठेवले त्यांनी, की मी नसल्यानंतर मीटिंग घ्यायचे कोणतरी, मग तुम्ही असं वागला, तसं वागला, म्हणजे काहीतरी आरोप करायचे अच्छा, त्यांच्यावर. त्यांच्यावरती. आणि मग त्यांना ते मन दुखावेल किंवा टोचू म्हणून काहीतरी करून त्यांना त्रास व्हायचा. म्हणजे सगळे मिळून त्यांच्या विरोधातच सगळं. असे जात बापरे. होते. तरी लक्षात आलं की हे विरोधात जातात, तरी पण हिच्या मनाची कधी अशी खच्चीकरण झालं किंवा काहीतरी बोलली किंवा कुणाबरोबर भांडण झालं, असं काय नाही. काय बोलायचं शब्दात बोलायचं नाही यायचं. एवढा भाग तिच्याकडनं होत होता. आणि ते मला सांगायचे की आज असं झालं, असं-असं बोलले. मग मी म्हणायचो की ठीक आहे, आपण काय शांत राहता, आपल्याकडे काय परिस्थिती बदलण्यासाठी काय नाही आहे. तर आपण ह्या परिस्थितीमध्ये शांतच राहिलं पाहिजे. परमपूज्य गुरुदेवांचे मला शब्द आठवायचे की आपण साधक आहोत, तर आपल्याकडनं काहीतरी इतरांनी शिकलं पाहिजे. आणि आपण जर समजा समाजासारखं वागलो किंवा भांडलो, तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? अशी एक ती गुरुदेवांची शिकवण माझ्यासमोर यायची. आणि त्या अनुषंगाने मी त्यांना ते सांगायचो की "बुवा तुम्ही असं-असं वागा." आणि त्या तसं वागत गेल्या. मग ते कसं विरोध करणार ना, अशी बैठक घेत होते, मीटिंग घेत होते. त्यावेळेला मी विभूती आणि परमपूजांचा फोटो माझ्या संग घेऊन जात होतो. मग मी बिनधास्त राहत होते. ते खूप काय काय बोलत होते. आणि थोडं बोलत होते, विरोध इकडनं करत होते, इकडनं थोडं चांगलं पण बोलत होते. मग येऊन घरी कृतज्ञता पण व्यक्त करत होतो. गुरुदेव आज तुम्ही आला होता ना माझ्याबरोबर मीटिंगला, म्हणून हे सगळं सॉल्व्ह केला ना, अशाच भावात मी राहत होते. कारण का परमपूजांनाच घेऊन जात होते. आणि त्याचा परिणाम असा झाला, काही महिन्यामध्येच पालट व्हायला सुरू झाले. आणि ते लोकं म्हणाले की "नको आता तुमच्याच घरी परत हे घेऊन जावा. कारण तुमच्या घरात कसं आहे की 2च मुलं आहेत आणि तुमच्या घरात जागा खूप आहे. त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्ही तिकडेच बसवा आता शाळा." अच्छा. 9 वर्ष ठेवले मग अंगणवाडीत. बापरे. म्हणजे सुरुवातीला जे विरोध करत होते तेच सगळे चांगल्या ह्यानी आता सांगायला लागले. म्हणजे एक अजून विचारावंसं वाटतं की कसं एक महिला म्हटल्यानंतर थोडी भावनाशीलता किंवा थोडंसं असं एक स्वभाव असतो असा. पण एवढ्या कठीण प्रसंगांना तोंड देणं म्हणजे त्यांचा मुळात हा स्वभाव होता असा की त्या श्रद्धेमुळे तो बनत गेला. मला वाटतं ते मुळात तसा स्वभाव नव्हता त्यांचा, की श्रद्धा जेव्हा बसली त्यांची, की देव आपल्याबरोबर आहे किंवा त्या अडचणी ज्या होत्या, तर त्याच्यात त्यांना मदत मिळत गेली. आता सूरजला विचारते म्हणजे बाबा आता पूर्ण वेळ झाले ना, तुम्ही छोटे-छोटे होतात तेव्हा. हो. पण लोकांच्या दृष्टीने कसं एक तर गावाचं वातावरण ना तुमच्या तिकडे आईला जसा बराच त्रास झाला. तर तुम्ही पण तो सगळा बघत होतात किंवा लोकही म्हणत असतील, "अरे आता तुझे बाबा काही नोकरी करत नाही, तुमचं काय?" किंवा असं म्हणणारे असतात ना. तर त्या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला कसं वाटायचं किंवा तुम्ही कसं ते सहन करायचे? आम्ही छोटे होतो थोडं, पण आम्हाला सगळं समजत होतं, की गावातले भरपूर त्रास देत होते. आई पण कसं बाबा सांगत होते त्यानुसार साधना करत होती. मग घरची सगळी कामं करतो, आवरतो. मग तिला उशीर होत होता 10, 10:30. नंतर मग ती काय करत होती लिखाण, उपाय असं बाबा जे काय सांगतील ते करत होती. मोबाईल छोटा होता, तो मोबाईल घेऊन असं लिखाण करत होती. हे कुठे राहताना तुम्ही? घरी असताना. आईच्या आईच्या घरी हां, असताना. आधीच्याकडे. हो. असं सर्व करत होते ते सर्व करत होते. विरोध असून पण एवढं करत होती, की गावामधले पण बरेच असं बोलायचे. मग मला वाटत होतं, की बाबा पण घरी यावं, असं राहावं, म्हणजे त्यांना बोलावं, असं वाटत होतं. म्हणजे त्यांना काहीतरी असं ते कसं बोलतात तसं आपण पण उत्तर द्यावं त्यांना, असं वाटत होतं. म्हणजे आई तरी नाही देऊ शकत, त्यांच्या असं नाही भांडू शकत. असं द्यावंसं वाटत होतं मला. मी पण छोटा आहे, मी पण काय नाही करू शकत, असं वाटत होतं. म्हणजे साधना तेवढं काहीच माहिती नव्हतं ना. मग बाबा आईला सांगत होते म्हणजे कसं स्थिर राहायचं, ते बोलतात तेव्हा कसं आपण बोलायचं, ते सर्व सांगत होते. त्यानुसार ही सर्व असं वागत होती. त्यामुळे सगळं व्यवस्थित होत होतं. मला वाटायचं की अरे एवढं बोलतात, पण एवढं स्थिर का? हे का? असं वाटायचं मला पण आईबद्दल. आणि मग आईचे त्याच्यातले वैशिष्ट्य काय लक्षात यायचे? म्हणजे जी स्थिर राहून सगळं म्हणजे सोपं नाहीये ना एका महिलेला एका गावामध्ये आणि सगळं गाव विरोध करत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये कसं ती स्थिर राहत होती?
श्रद्धा होती तिची गुरूंवर आणि तिचं एक गुण एक होता की आज्ञापालन. म्हणजे कोण काय सांगेल ते म्हणजे असं करायचं. आता बाबा कसं सांगत होते की आता म्हणजे तुला उपाय करायचे ते 1 तास, तर ते उपाय पूर्ण करायचं आणि गुरूंवर श्रद्धा असल्यामुळे तिचं अडचण नाही आली कुठे जास्त. आणि बाबा पूर्ण वेळ करायला लागल्यानंतर कसं बरेच दिवस आता तुमच्याकडे नव्हते ना, आईच सोबत असायची. तर मग असं कधी तुम्हाला लहान-लहान होते तर वाटलं नाही बाबांनी जास्त दिवस आपल्याजवळ राहावं, ते तिकडे सेवा करतात, घरी यावं, असं कधी तुम्हाला वाटलं नाही? असं मला तरी कधी नाही वाटलं कारण की आई मला असं मला सांगत होती प्रत्येक क्षणाला, "बाबा तरी देवाजवळ गेले, तुम्हाला काय कमी आहे? नाही ना?" असं म्हणजे प्रत्येकाला आनंदच देत होती. म्हणजे बाबा असू किंवा नसू म्हणजे तेवढं काही वाटत नव्हतं. मग आले तर बाबा पण कसं 4 दिवस व्यवस्थित राहत होते. त्यामुळे असं म्हणजे कधी वाटलं नाही की त्यांनी घरी यावं असं. म्हणजे आई सांगत होती, की "बाबा बाबा हे करतात, सेवा करतात, हे करतात. त्यांचं फळ आम्हाला भेटतंय. त्यासाठी आपण फक्त नामजप करूया." त्यांनी तिकडून साधना करतात. 1 महिनाभर राहून घेऊन येतात. ते चैतन्य घेऊन येतात. आम्ही त्यांच्या पाया पडलं, हे पडलं तर आम्हाला पण चैतन्य भेटणार. त्यामुळे ते राहू दे. तुला काय अडचण असली तर मला सांग. असं सांगत होती. आणि काय आता माझ्यासाठी लागलं लिखाणचं, तर बाजूची कोण पण जाते ना त्यांना सांगायची, "असं-असं सूरजला पाहिजेत घेऊन या." असं सांगायची. त्यामुळे म्हणजे आम्हाला काही कमी नाही पडलं. त्यामुळे बाबांचं असं म्हणजे यावंच असं अपेक्षा केव्हा नाही झाली असं. हं. म्हणजे तुमच्या दोघांची भूमिका त्या एकट्या सांभाळत होत्या सगळी ना? तुमची पण कमी जाणवू न देणं आणि तुमची पण साधना चांगली सुरू राहणं. जे खूपच वैशिष्ट्य आहे. नाहीतर एका स्त्रीने एवढं सगळं करणं आणि ही साथ करणं साधनेमध्ये आणि किती छान संस्कार केले ना, म्हणजे तुम्ही देवाकडे हे लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवल्यामुळे त्यांना पण तो चांगला संस्कार मनावर राहिला साधनेचा. आणि एक कसं होतं, की आता आता मी लहान असल्यामुळे हट्ट करायचा ना आपण म्हणजे मला हेच पाहिजेत, तेच पाहिजेत. मग आई बाबांना म्हणायचे असं-असं म्हणजे मागत आहे सूरज काय करूया? म्हणजे ते पण आईला कसं असं कधी डायरेक्ट म्हणत होते, की "नाही पैसे नाहीत, नाही." असं कधी नाही म्हटले तिने. "हां, देऊया, देऊया" मी सांगा त्याला. मग आई मला सांगायची, "बाळा बाबांनी 1 तास उपाय करायला सांगितलेत, मग तुला येताना घेऊन येणार." म्हणजे आम्ही नामजप करत नव्हतो. म्हणजे उपाय थोडंसं नको-नको वाटत होतं लहानपणी. मग ती मला म्हणायची, "आज 1 तास नामजप करायचं, मग तुला देणार." असं करून आमच्याकडून नामजप करून घ्यायची, समजून सांगायची. त्यामुळे मग आम्ही पण मग हां, बाबा घेऊन येणार म्हणून नामजप नामजप करायचा. करायचं असं होत होतं. म्हणजे आम्हाला गोडी लावली ती गोडी लावली तुम्हाला. म्हणजे याची. म्हणजे कसं रागून अर्धे कसं करतात मारायचं, हे करून असं बस नामजपला असं ओरडायचं असं नाही. म्हणजे चांगलं गोडी लावून, व्यवस्थित लावून असं म्हणजे आमच्याकडून पण करून मग बाबा आल्यावर मग आढावा घ्यायचं, काय-काय केले, काय केलास? मग फोन केले तर विचारत होते, "काय चालू आहे? आज नामजप कसे केलास?" असं सगळं विचारत होते. असं त्यानुसार सगळं म्हणजे करत दोघांनी पण किती छान साधनेचे संस्कार केले ना तुझ्यावर. हो, भरपूर चांगले. खूपच छान. ताई आता तुम्ही सांगा, की हे सगळं करता-करता जसं आता तुम्ही समष्टी सेवा पण करायला लागल्या. साधनेमध्ये पुढच्या-पुढच्या टप्प्यात तुम्ही आता जायला लागल्या. तर तो समष्टी सेवेचा भाग तुमचा कधी सुरू झाला? म्हणजे आता हा वेष्टी भाव तर आहेच, पण समष्टीमध्ये पण जी सेवा, साधना सुरू झाली त्याच्याविषयी सांगा? पहिली कसं मी घरचं करून, वेष्टी करून प्रासंगिक सेवा करत होते. म्हणजे सेवेला जाणं, खानापूरला असं गुरुपौर्णिमेच्या, धर्मशिक्षणच्या सेवेला जाणार आणि हां, झाला म्हणणार नाही लगेच येणार. असं आढावा वगैरे काय असं देत नव्हतो. सेवा करणार, येणार आणि घरी येऊन आनंद वाटणार. आज सेवा झाली ना, आज मी गेलेलो असं वाटणार नाही, आनंद वाटणार तो मला. आणि जेव्हा मला प्रवासाचा त्रास होता, सेवेला गेल्यानंतर तो त्रास असं वाटत नव्हता. म्हणजे थकवा वगैरे वाटत नव्हता. म्हणजे समष्टी सेवेला असं आनंद वाटत होता. नंतर मग कोरोनाचा काळ आला. त्यावेळेला कुठंच काय जायचं नाही. मग आपल्या केंद्रातून ताईनं म्हटले, "ताई आता काय शाळा पण बंद आहे तुमची. आता काय करूया? समष्टी सेवा ऑनलाईनवरनं आता सगळं करायला पाहिजे. तुम्हाला जमेल का?"
तर त्यांना म्हटलं ताई माझ्याकडे फोन नाही, काय नाही, मला फोनमधलं काय कळत नाही, मग कसं होणार असं म्हटले. आणि ताईंना म्हटले ताई समष्टी सेवा करायला पाहिजे. ताई मला जमणार नाही हो. ताई म्हणजे कोण? तुळजा वणगेकर ताई. मग त्या म्हटल्या पूजाताई तुम्ही लेखाची सेवा करायला पाहिजे. तर नाही जमणार. नाही आता गुरुदेव एवढं मोठे आहेत आणि गुरुदेव सगळं करून घेतील ना, तुम्ही फक्त हो म्हणा, मी तुम्हाला मदत करतो. असं म्हटल्यानंतर मग छोटी छोटी सेवा करायला लागले. करता 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 खूप आनंद मिळायला लागला. मग मला माझ्याकडे फोन नव्हता. मग जिल्ह्याकडनं म्हटले फोन नाही का तुमच्याकडं? तर नाही. मग दादांना फोन केले. मला फोन दिला तर माझी समष्टी सेवा चांगली होईल आणि मला देणार काय फोन म्हटले. मग हा म्हटले आणि दादानी एक साधकांकडनं तो फोन पाठवून दिले जिल्ह्यात. जिल्ह्यातून मला केंद्रात आला. त्यावेळेला देवाच्या चरणी खूप कृतज्ञता वाटली. आता माझ्याकडनं तुम्ही समष्टी सेवा करून घेणार ना असं. पण फोन नाही कळणार मला, काहीच कळणार नाही त्याच्यातलं. मग ओमकारकडे जाणार मी छोट्या माझ्या मुलाकडं आणि ओमकार मला दाखव रे कसं करायचं आणि ताईनी तर असं आढावा पाठव म्हटले. हां म्हणणार तो दाखवणार. तरी पण माझ्या लक्षात जाणार नाही. गुरुदेवांना मी शरण जाणार. देवा मला कळेना, सांगा ना, सांगा ना. परत ओमकारकडे जाणार मी. ओमकार कितींदा तुला सांगायचं म्हणतो खूप मला ओरडणार. तरी पण इकडं येऊन मला खूप असं म्हणजे डोळ्यातून दुःख येणार. काहीच मला कळेना आता काय करू. हां म्हणू दे, ओरडू देत. म्हणणार मी परत ओमकार हां मला आणि एकदा दाखव. मी लक्षातच ठेवीन आता लक्षातच ठेवणार मी म्हणणार. मग ते लक्षात राहणार. मग असं करून मी सेवा केली लेखाची. मग सगळा फोन शिकून घेतला? हो शिकून गेले. आणि कोविडमध्ये एक कसं जाणवलं की म्हणजे ऑनलाईनच सेवा सगळं चालू झालं ना. मग आम्ही पण घरी होतो. मग तिला फोन काहीच कळत नव्हता. मग ती काय करायची, माझा फोन घेत होती, भाऊचा फोन हातामध्ये घेतो. आम्ही तिला ओरडत होतो, अगं फोन खराब करशील ठेव असं म्हणत होतो. तरी पण ती मला दाखवणारे शिकवणारे असं म्हणत होती. मग नंतर मग बाबांनी पण इकडून तिला फोन पाठवले. मग ती काय समजत नसल्यामुळे आमच्याकडे येत होती दाखवा म्हणून. आम्ही तिला ओरडायचं, अगं किती वेळा दाखवायचं, तुला समजत नाही का असं ओरडत. तरी पण ती माझी मुलं ओरडतात असं कधीच रागवत नव्हते आमच्यावर. परत यायची. आम्ही तिला तरी पण ओरडायचं, किती वेळा सांगायचं एक एक गोष्ट असं म्हणत होतं. तरी पण ती नाहीच, काहीच नाही. तेवढे एक अर्धा तास गेला आतमध्ये, आपण प्रयत्न करून यायची, नाही जमलं तर आणि लगेच आणि यायची. म्हणजे जिद्द तिची होती ना ती सेवा करण्याची, तळमळ होती. तळमळ भरपूर होती तिची. म्हणजे मला ही सेवा करायची आहे असं. मग ती हळूहळू फोन शिकून घेतली. मग मला विचारत होती, बरोबर आहे काय रे? हां बरोबर आहे. आपण कसं दुसरं नवीन फोन घेतलं तर फोटो कसे काढायचं, गॅलरी कसं असं शिकतो. तसं तिचं कधीच नाही विचारली तिनं. फक्त मला सेवा करायची आहे, कसं हे करायचं, ओपन आहे कसं पाठवायचं एवढंच मला शिकवा आणि काही नको एवढंच सांगायची ती. त्यामुळे तिचा भाव एवढा हे झाला ना, भाव भरपूर वाढत गेला. ताई कसं सांगतील तसं तसं मी सेवा करत होते ना. मग ताई म्हणजे केंद्रात पण ते साधकांना आवडलं की तत्परतेने मी सेवा करायची. अजून सेवा देणार त्यांनी मला. तसं तसं मला आनंद होणार. देवाने माझा हात धरले आता. मला अजून सेवा द्यायलेत ना. म्हणणार नाही मला खूप असा आनंद होणार. मग अजून मी मागून घेणार ताई. ताई मी ही सेवा करू का? ताई मी संपर्क करू का? असं असं करेल ना तसं ओढ ओढ वाढली लागली तुमची. हां. मग जिल्ह्याकडून मला फोन करायला लागले. त्यावेळेला मला खूप असा आनंद वाटायला लागला. अरे केंद्रातून असं मी साधक म्हणत होतो, जिल्ह्याकडनं म्हणजे सद्गुरू संत. मला माझ्या गुरुनी आज फोन केले. माझ्या गुरुनी मला सेवा दिली. गुरुदेव माझ्याकडनं करून घ्या अशीच. मला काही कळत नाही. मी अज्ञान आहे, अपराधी आहे. ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आता मला सेवा द्यायला असं म्हणणार नाही. जिल्ह्याकडनं ताराकांचा फोन आला तर मला खूपच आनंद होणार. कारण का माझ्या गुरुनी फोन केले असा भाव ठेवणार मी. आणि असं करता 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 समष्टी सेवा मला खूपच असा आनंद होत होता. अजून कसं होत होतं की ताई रेंज येत नव्हती. मग रेंज येत नव्हतं म्हटलं तर मी बाहेर जात होतो असं. मग बाहेर जाता जाता तरी पण रेंज येत नव्हती. मग देवाला शरण जाणार मी. देवाला हे करणार, देवा सगळं तुम्ही करून घेता पण हे असं का फोनाची अडचण. मग त्याला असं मंडल घातणार.
तसं होणार. मग आणि कसं अजून कसं माझा भाव वाढला की सेवा ही केलेली गुरूंचरणी पोचायले काय, असं ताईंना विचारणं, ताई मी केलेली सेवा हे व्हायले काय हो, योग्य व्हायले काय हो, ताई मला जमाले काय हो. हां ताई, पूजाताई तुम्ही जमाले, लगेच आढावा देता, बरं आहे असं म्हटले. अजून देऊ काय सेवा? हां द्या म्हणणार. मग नंतर सेवा करता करता ताई असं पिणार मी. चहा पिताना फोन आला ना, मग ते फोन आला की मग ती चहा तिथंच ठेवणार मी आणि सेवाच करणार. मग चहाचा मला भान राहणार नाही, असं एक होणार. मग सेवेत असं मला आनंद मिळायला लागला ना, तहान भूक पण काही लक्षात नाही राहिलं. मग मी स्वयंपाक करायले ना, काय नाही स्वयंपाक आहे हा पण भान राहत नव्हता मला. मग घरी आता मुलगं होतं की छोटं, मग आई वाढ म्हणत होते ते. मग वाढ म्हटल्यानंतर मला स्वयंपाक करायचा भान नव्हता, सेवेतच मी मग्न राहिले. मग बघते म्हटलं तर भात नाही, आता काय करू म्हटलं. अरे रे, सेवाच करत राहिले ना, मला ते गुरुदेवाने दिलेली होती सेवा ती पूर्ण केली आणि आता 2 मिनिटात तुला करून देते हा भात आमटी म्हटलं. तेवढ्यातच सासूबाई आल्या आणि काय म्हटल्या, भात आहे आणि थोडं जेवून घेता काय तुम्ही, नाहीतर हो उद्या म्हणजे थोडा खराब होईल म्हटले. त्यावेळेला गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली की देवा मी एवढीशी सेवा करायला बसले तर तुम्ही किती मदत करता तुम्ही, असं म्हणून त्यावेळेपासून मला खूप असं म्हणजे गुरूंच्या चरणी श्रद्धा आणि भाव, म्हणजे मी एवढीशी सेवा केली तर गुरुदेव सगळं माझ्याकडे लक्ष आहे आणि माझी काळजी घेतात, असं एक वाटलं. आणि मग मला ह्या सेवेतनं खूप आनंद मिळायला लागला. पूर्वी कसं व्हायचं, एक सत्संग होत होता, तिथं जात होतो. मग सत्संगमध्ये काय सांगत होते, 1 तास उपाय करायचं, पाण्याच्या मिठाचे. उदबत्तीनं उपाय आवरण काढायचं, ते 4-5 वेळा असं असायचं. मग आई आपण तेवढंच करत होतो, सांगतील तेवढंच करत होतो. मग उरलेलं टाईम पण असायचा ना तेव्हा. तेव्हा ऑनलाईन सत्संग असं वगैरे काही नव्हतं, सेवा असं बाहेर काही नव्हतं. त्यामुळे हिचं कसं आईचं व्हायचं की पहिली घरी टीव्ही असायची आणि लगे स्वयंपाक बनवलं, 1 तास उपाय केलं, तर लगेच टीव्ही लावून बसायचं. असं होत होतं. मग आम्हाला कधी-कधी भूक लागायची. तर आई वाढ म्हटलं तर ती म्हणणार, "अरे थांब एवढी सीरियल संपू देत, वाढतो." असं होतं. आणि तेवढं म्हणजे सांगण्यावरून साधना एवढंच होतं तिचं. म्हणजे असं आपण स्वतःहून करायचं असं नव्हतं. मग पुढं असंच दिवस गेलं. मग जास्त तिला मग सत्संगमध्ये झालं. बाबा इकडून सगळं सांगत होते. मग कोरोनाचा काळ आला मध्ये. त्यानंतर जसंही तिला टाईम भेटला ना, बाबा पण सांगत होते. मग सेवेला बाहेर जायला लागली जास्त. त्यामुळे तिला भरपूर मग भाव एकदम वाढला. एकदम म्हणजे एकदमच असं पालट एकदमच झाला. मी पण आश्चर्य झालं, एवढी सीरियल असं सगळं बघणारी अचानक एवढं कसं काय कमी असं. मग ते बंदच झालं का टीव्ही बघणं? सगळं एकदमच बंद झालं आणि लगेच ही साधनेला प्राधान्य द्यायला लागली. मला पण असं वाटलं. मग मी म्हणत, "आई टीव्ही लावू का?" "आज नाही, आज नाही लावायचं." असं मला म्हणत आहे. "अगं ते सीरियलला बघूया ना." असं मी पण बघत होतो. त्यामुळे म्हणत होतो, "अगं बघूया ना, ते काय झालं?" "नाही असू देत, नको आता." असं म्हणायला लागली. मग ती टीव्ही तशीच राहायची. मग पुढं साधनेत आल्यावर तिची श्रद्धा, परमपूजा भरपूरच वाढायला लागली. मग आता काय पण करताना नुसता परमपूजा असं म्हणायला लागली. मग आम्ही बाहेर आता काहीतरी साहित्य घ्यायला जातो तेव्हा तिच्या कंटिन्यू नामजपच चालू राहायचा. मी म्हणतो, "अगं बाहेर आलोय मी, बंद कर ना, काय म्हणतील?" असं सांगत होतो. ती म्हणते, "अरे संरक्षण कवच आहे, कोण काय म्हणू देत ना, आपल्याला संरक्षण कवच आहे." असं मला सांगत होती. तर मला एकदम, आणि गाडी बाहेर काढताना पण गाडीची शुद्धी करून घेऊन जाणं, हे सर्व करायचं. मी म्हणत होतो, "अगं लोकं बघतात, असं काय म्हणजे बाहेर असा वाडा असल्यामुळे सगळे बसतात ना, ही कुणाला न भिता असं म्हणजे आपलं संरक्षण, आपले गुरु आहेत, त्या ह्याच्यानं चालायचं. आपलं क्रियमान नाही चुकवत होती. म्हणजे आज्ञापालन सगळं करत होती. परमपूज्यांचं पुस्तक घेऊन समोर बसायची, त्यांच्याशी बोलायची. मग मला वाटायचं असं का? असं वाटत होतं. मग मला तेवढं भाव नसल्यामुळे काय समजत नव्हतं. मग पुढं असंच होत गेलं. मग खूपच भाव वाढला तिचा. मग नंतर भाव वाढल्यामुळे तिची श्रद्धा परमपूजन अजून वाढली. मग
आश्रममध्ये तरी कधी बघितलं नव्हतं. तरी पण ती प्रत्येक सत्संगमध्ये पण सांगत होते नंतर, की अशी श्रद्धा ठेवायची, अशी श्रद्धा ठेवायची. आणि कोरोना काळापासून जे वहिनींनी आता सांगितलं त्याप्रमाणे खूप अधिक पालट तुम्हाला पण लक्षात यायला लागले का? कोरोनाच्या काळात म्हणजे त्यांना कुठं बाहेर पडताच येत नव्हतं. पूर्ण शाळेला सुट्टी होती. ते मोबाईल हिला येत नव्हता. ते मोबाईल शिकण्यासाठी परत त्यांच्याकडे जायची, परत विचारायची. तर मलाही विचार आला, की मी अक्षरशः त्या जागी आलो तर मीही सोडून दिलं असतं. तर मुलांना विचारायचं किती वेळा आणि ती ओरडतात. ते ओरडून पण घ्यायचं. परत तेवढंच शांततेनं राहायचं. परत तेवढं जाऊन प्रेमाने विचारायचं. तर हा एक गुण मला शिकायला मिळाला, की चिकाटी कशी असली पाहिजे. म्हणजे देव जर मिळवायचा असेल, तर काय काय सोसावं लागतं किंवा काय करावं लागतंय. तर हे एक लक्षात आलं त्या उदाहरणावरून, की बाबा आपण सोडून देतो. तसं सोडून न देता शेवटपर्यंत त्यांनी ती जिद्द ठेवली, की नाही हे मला शिकायचंच आहे. आणि त्याच्यातून आज त्यांच्याकडे एवढा प्रतिसाद चांगला आहे साधकामध्ये, की कुणाचंही जरी समजा काय सेवा, काय राहिली सेवा कुणाला सांगूया, तर पहिलं नाव येतं, की नाही पूजाताईंना सांगूया. म्हणजे असा एक तो विश्वास जो साधकाबद्दल किंवा आपल्या केंद्राबद्दल एक आहे, तर तो एक त्याने चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचा मन जिंकून परमपूजन जसं अपेक्षित आहे, तसा तो एक भाग त्यांनी केलेला आहे असं. मी कसं तरी भाव ठेवत होतो म्हणजे ह्यानी मला म्हणजे आश्रमला यायची असं इच्छा नव्हती. माझी इच्छा म्हणजे ह्यानी काय म्हणतं तुझे दोष फार आहेत, तुला आश्रमला एक दिवस पण ठेवून घेणार नाहीत, एवढे दोष आहेत. उताळेपणा फार दोष होता. इथं हातातून तुझं काहीतरी पडत असतंय म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे, मला नियम पाळायला येत नाहीत, मी इथंच राहून मी साधना करते. म्हणजे प्रगती व्हायचं असं नव्हतं, इथंच राहून मी साधना करते आणि माझे दोष हम घालूनच मी येईन, एक दिवस ना एक दिवस असं. कोरोनाचा काळ आला, सुट्टी पडली म्हणजे मला खूप असा आनंद वाटला. खूप आनंद वाटला म्हणजे कधीच आमच्या अंगणवाडीला सुट्टी पडत नाही ना. मग खूप आनंद वाटल्यानंतर मी सुट्टी आता आहे कोरोनाची 1 महिना असं म्हटले. मग देवाकडं परमपूजनच्या फोटोकडं पळत पळत गेले आणि परमपूज्य गुरुदेवा, मला आता रामनाथला जायची संधी दिलात ना, तुमच्या चरणाची सेवा करायला मिळाली ना भगवंता, म्हटलं आणि मी परमपूजांना असं प्रार्थना केले. मग असा भाव ठेवले मी आता रामनाथला आतापासूनच सुटते, रामनाथला आता जाणार आहे, परमपूजांच्या खोलीत आहे मी, असा भाव ठेवून मग तिथं खॉटवर असं चादर पगळ ठेवून नवीन टावेल काढले मी. नवीन टावेल काढून तिथं परमपूजांना खुर्ची असं मांडले, घरीच सगळं. घरीच मांडले आणि आता तुमची सेवा आहे, मला तुम्ही सेवा करून घ्या माझ्याकडनं असं. मग सकाळी उठणार मी, मग परमपूजा आता उठा, चला जाऊया, तोंड धुवा, आंघोळ करा. मग त्यांना आंघोळ घालून परत आणि परमपूजांना खुर्चीवर बसवणार. मग खुर्चीवर बसताना त्यांचं असं झब्बा वगैरे असं चांगलं करणार आणि आता तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता करतो म्हणणार. मग मी घरी येऊन स्वयंपाक करणार. मग गुरुदेवांचा स्वयंपाक आहे ना, असा भाव ठेवणार मी. मग गुरुदेवांना कसं आवडेल, तुम्हाला कसं आवडेल आणि काय आज करू मी असं विचारणार, गुरुदेवांनाच विचारणार. परमपूजांना विचारून भात करताना हे तुम्ही दिलेलं धान्य आहे, ह्या धान्यामध्ये खूप तुमचं चैतन्य आहे आणि आता हा भात करतो मी, म्हणून भात केल्यानंतर आमटी करणार ना. मग गुरुदेवांच्या चरणाचं त्रित आहे, सद्गुरुदेवांच्या चरणाचं, संतांच्या चरणाचं त्रित आहे असं करणार. मग मीठ घालताना, तिखट मीठ घालताना ह्याच्यात गुरुदेवांचं चैतन्य आहे, संकल्प आहे, ह्याच्यात आशीर्वाद आहे, असं करून मी करणार आणि देवांना विचारणार, आज शिरा करू, काय सेव्या करू, काय करू आज तुम्हाला. मग सुचणार मला आतूनच, आज शिरा, खोबऱ्याची बर्फी, असं सुचेल तसं सांगतील ना, तसं तसं मी हे करणार. मग पहिली पादपूजा करून घेणार, त्यांची फुलं वावणार, सगळं करणार, त्यांना उजबती दिवा सगळं ठेवणार. मग त्यांना जेवण देऊन, मग जेवण झाल्यानंतर मी जेवण करून परमपूजांना बाजूला असं झोपवणार आणि आता विश्रांती घ्या,
मी बाकीचं करते आणि काय लागलं तर मला बोलवा हा. खूप मला आतून सगळं माझं होणार आहे. आणि हे असं तुलातून रोज होत होतं? रोज रोज होत होतं. मग झोपा म्हणणार, मग परत दुसरं चादर गुरुदेवांच्या चरणी असं झाकणार, मी उसळ देणार त्यांना. साक्षात परमपूजाच होते त्यावेळेला माझ्याकडं. मग 4 वाजले, आता उठा ना गुरुदेवा, चहा पिऊया. त्यांचं तोंड धुणार, तोंड धुवून चहा देणार. म्हणजे त्यांच्या पुढं बसून मी चहा पिणार ना, मग परमपूजांना ही चहा त्यांनाच भरूनच मग मी पिणार ती. मग नंतर चहा पिल्यानंतर आता 4 वाजले, आता फिरायला जाऊया का फिरायला. मग त्यांना असं म्हणजे असंही करून पोटाला असं परमपूजा करून खूप असं हवाच्या स्तरावर मी पाठीमागं जाऊन फिरून आणणार. मग त्यांच्याशी बोलणार मी, असं खूप किती बोलणार, काय का बोलून मग येणार मी. आणि आता तुम्ही झोपा, विश्रांती घ्या म्हणणार. मग आता मी नामजप करणार, मग त्यांच्या चरणाला धरूनच मी नामजप करणार. मग नामजप करता करता खूप असा आनंद वाटणार मला, कारण का मला परमपूजांची सेवा मिळाली, चरणाची, त्यांच्या खोलीची सेवा मिळाली. ह्या भावातच मी राहणार. मग दुसऱ्या दिवशी पण परत तसंच मी त्यांना आंघोळ घालायचं, त्यांना अजून कुठला स्वयंपाक, असं असं मी 15-20 दिवस असं केले. मग आता परमपूज्य गुरुदेवा, मी जाऊ काय गावाकडं, आता शाळा पण आहे, मी जाऊ का म्हटलं. हां म्हटले. मग त्याच्यातनं आता खूप आनंद वाटला मला. मग मी कसं भावजागृती रोज करत होते. परमपूज्य आता यायलेत माझ्या घरी असा भाव ठेवत होते. आणि मी उठत होते ना, पहिली दरवाजा झाडत होते की ह्या आश्रमचा दरवाजा, आणि माझ्याकडे परमपूज्य बघायलेत, सद्गुरू ताई बघायलेत, संत बघायलेत वरून. हे सांगत होते ना परमपूज्य वर आहे तसं. मग असं मी झाडत होते. मग झाडताना हा गुरुदेवा बरोबर झाडले ना म्हणणार. मग ते हां इथं कचरा आहे, इथं आहे, हो हो असं. मग आणि झाडता काय नाही असं खूप आनंद वाटत होता. मग आता परमपूजांसाठी रांगोळी घालायला पाहिजे ना, आता परमपूजा येणार आहेत माझे वैकुंठामधून. मग रांगोळी घालताना सोमवार घालताना ती शंकाची घालणार, आणि मंगळवारी असं त्या देवीचं तत्व आहे ते. मग नंतर सगळं झाल्यानंतर हा या आता गुरुदेवा म्हणून असं एवढी भावजागृती वाटत होती ना. मी परमपूज्य विमान आलं, हां आलं, या खरंच येत होते ताई परमपूज्य. मी फुलं अशी तोडत होती ना, मग असं परमपूजा, हा थांबा परमपूज्य गुरुदेवा, परमपूज्य आणि दोन्ही माता अशा थांबत होत्या. मग त्यांची असं म्हणजे पाणी तेवढं हे करत होते नाही. कुणाची माझ्या गुरुदेवांना डिश लागून येऊन पहिली त्यांची डिश काढून मी आत घेत होते. मग आत घेताना तिथं फुलं आमच्या आता खूप असायचे, ती फुलं आत अशी घ्यायची नाही, असं फुलं असं टाकत या गुरुदेवा, या गुरुदेव, या असं येत होते. मग असं उंबरा आहे, थांबा आता मला पादपूजा करायची संधी द्या म्हणत होतो मी. मग पादपूजा करताना तैनकणी असं कोण ना कोण असं म्हणजे बाहेरून व्यक्ती कोणतरी येत होती. त्यावेळेला अजून आनंद होता, त्या माध्यमातून गुरुदेवच आहेत असं. नाहीतर आमचं मांजर तरी येत होतं. मग मांजराला पण हळद कुंकू लावताना ना, हां माझे सद्गुरू ताई चालत असं. तरी पण तेवढ्यावरनं पण असं नाही, मग आत आणि गुरुदेवांना आणायला पाहिजे की मग गुरुदेवा आत या असं म्हणून मी असंच हात तसा फुलं हिच्यात होती म्हणजे या परमपूज्य गुरुदेव, मग असं हे करून आणत होतो. आणि परत अजून मातांचं आता पादपूजन करायचं आहे. मग परमपूजानं असं खोलीत बसत होतो, आता बसा इथं म्हणून. आणि पादपूजा मातांचं आता आदर करायला पाहिजे. मग त्यांचे ती पादपूजा असं म्हणजे रांगोळी काढत होतो मी. रांगोळी काढून त्यांचं धुवत आहे, हे सगळं मानसली पूजा करून हळद कुंकू घालून साष्टांग नमस्कार करत होतो. हे मुलं राहिले तर पण मला तो भान राहत नव्हता, कारण का माता समोर आहेत ना, आणि माता उभं पण आहेत असं पण वाटत होतं ताई मला आनंद वाटत होता. परत स्वयंपाकघरामध्ये खुर्च्या मांडत होतो. मग भाकरी करायला आता मी जाणार की आता भाकरी करायला पाहिजे, माझे गुरुदेव आलेत म्हणून भाकरी करणार मी. भाकरी करता करता पूजनीय अण्णा, सद्गुरू अनुराधाताई, परत 2 बालगोपाल आपले
असं त्यांना पण बसवत होतो आणि भाकरी करत होतो. करता करता त्यांनी भाकरी करता करताना खूप आनंद वाटत होता ही गुरुदेवांना. आता गरम गरम देणार म्हणून त्यांना मग भाकरी देत होतो. मग तेवढ्यात मिळणार, आई मला भाकरी दे म्हणून. हा. त्यावेळेला मग त्यांना ताट करून देताना ना गुरुंनाच द्यायलोय ताट असं. मग त्यांनी भाकरी खाल्ल्यानंतर माझ्या गुरूंचं ताट हे म्हणून उचलत होतो ना, काढत होतो. त्यावेळेला खूप असा आनंद वाटत होता मला, गुरूंची सेवा मिळाली असा आनंद वाटत होता. प्रत्येक वेळेला तो भाव तुमचा ठेवून असल्यामुळे तो सतत आनंद आणि त्या भावावस्थेतच होतात. घराला तिनं तरी पूर्ण आश्रमच बनवून ठेवलं. म्हणजे असं आपलं घर कधीच म्हणत नाही, आश्रमच बनवून ठेवलं. मग प्रत्येक साधक घरी येत होते. तेव्हा ते म्हणजे असं पाहुणे आले तर पाहुण्याच्या ह्याच्यानं नाही बघत होती ती. म्हणजे माझे गुरु आले, संत आले असं बघत होती. मग त्यांना असं म्हणजे मान हे करणं, ते करणं असं सगळं हे करत होती. म्हणजे घर असं समजलीच नव्हती. तिनं आश्रमच म्हणत होती पूर्ण. साधकच असं सगळ्यांना हे करत होती. तर मी पण आश्रममधून घरी जात होतो. तेव्हा ती म्हणजे मुलगा म्हणून असं नाही बघत, साधकच आलेत, गुरु आलेत असं बघत होती. बाबांनी मी एकेकदा सोबत केव्हा तरी गेलो त्यांच्या पाया पडायची. मग तिचं भानच नसायचं की मी तिथं आहे. साधकच माझ्या पण पाया पडायला आली असं. मी म्हणत होतो, "अगं माझ्या का पडतेस? मी छोटा आहे." म्हणून. "नाही, नाही तू मुलगा नाही साधक आलास." असं म्हणते. "नको, नको." असं म्हणते. त्या भावावस्थेतच असायचं ते. तिथंच असायची. म्हणजे तिला भान नसायचं की कोण आहे समोर, काय आहे. भावावस्थेतच. आश्रमातून आलं म्हणजे ते चैतन्य घेऊन आलेला साधकच आहे. हो. प्रत्येक कृतीमध्ये भाव होता, की आता समजा माझी एक आजी होती 93 वर्षाची. तर समजा ती घरी यायची. तर घरी गेल्यानंतर तिचा भाव कसा असायचा, की हिनं तर कधी पूज्य पेट्याजीनं बघितलंच नव्हतं. आपल्या ग्रंथात किंवा अंकामध्ये. तर तिला ती काय बघायची त्याच्यामध्ये, हां, आता माझ्या पूज्य पेट्याजीच आलेल्या आहेत. तर जेवणाच्या वेळेला जेवण, चहाच्या वेळेला चहा किंवा काहीतरी मधल्या वेळेत विश्रांतीच्या वेळेला विश्रांतीसाठी. म्हणजे असा तो भाव ठेवून ती प्रत्येक कृतीमध्ये वागायची. तो एक भाव तिथं लक्षात आला, की बाबा ही प्रत्येक स्थितीमध्ये भावाच्या स्तरावर करत राहते. कारण कारण आपण संतांना बघितलं तरी पण आपल्याला तो भाव निर्माण व्हायला खूप अडचण येते किंवा खूप प्रयत्न करावे लागतात. पण कुठंतरी छायाचित्र बघितलं आणि तसं वागलं. ही विरळ उदाहरणं आहेत आपल्याला असं मला वाटायचं. बाबा घरी आले तर ते सगळे काय करतात की पिशवी घेतात, लगेच काय खायला घेऊन आलेत का विचारतात, बघतात. असं तिचं कधीच व्हायचं नसतं. लगेच आले, पाण्याची बॉटल लगेच बॅगमधून काढायची, तीर्थ घेऊन आले, मग ते साईडला काढून ठेवायची. आणि मग म्हणजे रामनाथीचं पाणी म्हणजे तीर्थ. तीर्थ असं म्हणत होती आणि लगेच साईडला काढून ठेवत होती आणि मग लगेच बाबांच्या पाया पडत होती. मग मला वाटत होतं की कसं काय पाया पडते, म्हणजे तेवढं हे नव्हतं. मग पाया पडत होती, चैतन्य ग्रहण करत होती, मग बसत होती. बसल्यावर मग लगेच कसा झाला प्रवास एवढंच विचारायचं. मग म्हणत होती कसे आहेत साधक, कसे आहेत, सेवेबद्दलच बोलायची. मग नंतर मग ते सगळं बोलून झाल्यावर चहा द्यायची. चहा करेपर्यंत बाबा सगळं म्हणजे खाऊ आश्रममधून प्रसाद घेऊन जातात तो काढत होते. मग ते असं वाटतं की आपण आश्रममधून दिलेत, आपल्याला दिलेत, आपण खाऊया असं नाही तिचं. म्हणजे वाड्यात कोण साधक आहेत ना, तर सर्वांना पहिली देऊन यायची ती लगेच. आज असे सुरेचे बाबा आलेत, त्यांनी प्रसाद घेऊन आले, आश्रममधून प्रसाद दिलेत, हा घ्या प्रसाद. असं करून द्यायची ती. ते आश्रममध्ये आहे म्हणून आपलं सगळं सुरळीत चाललंय. हा एक पहिल्या टप्प्यात त्यांचा खूप 100% भाव होता, की देव तिथे हे देवाजवळ आहेत म्हणून आपलं सगळं चाललेलं आहे व्यवस्थित. आपल्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे, घर नाही आहे, तरी पण मुलं शिक्षण पण होतंय. म्हणजे कुठंच काही कमी पडत नाही. म्हणजे हे आपला संसार सगळा हा देव चालवतोय. हा त्यांचा 100% अजूनही भाव आहे आणि तो पूर्वीपासूनच असा पक्का आहे असा. म्हणजे जेव्हा साधना समजली त्यापासून आणि त्या भावातच ते आजपर्यंत असं जगून करत आले आहेत.
आम्हाला पण सांगायची गुरुपौर्णिमा राहिली, काय राहिलं तर कसं सेवेला अधिक महत्त्व दे, नामजप चालू आहे ना, असं सगळं आमच्याकडून पण व्यवस्थित साधना करून घ्यायची. की आता आम्हाला सांगत होती, की त्या दिवशी अर्पण केलं तर भरपूर फळ भेटतं हां. तुझ्याकडे किती पहिली सांगत होती, "बा काहीतरी थोडं तरी अर्पण कर." असं आमच्याकडून गोळा करून म्हणजे खाऊचे वगैरे पैसे आपण हो, जे आपण असतात ते सगळे अर्पण. गोळा करून मग ते अर्पण करायची आणि प्रार्थना कर म्हणायची. सर्व व्यवस्थित सांगायची. मग तिच्याकडे बघूनच तुम्हाला ते सगळे पालट बघूनच तुमची साधना सुरू हो, झाली. साधना चालू झाली. मग आम्ही पण साधना करायला लागलो. हां. नंतर मग कसं लग्न राहिलं, कुठं आम्ही गेलं, तर तिचं आमचं कसं व्हायचं गप्पा गोष्टी, कुठं कामाला आहे, काय, कसं आहे, असं सगळं विचारपूस व्हायची. आणि असं सगळं असं बसली मावशी, काकू असं बसले तर कसं वाटतंय, कसं चाललंय काम, काम आहे की नाही, असं सगळं विचारतात. तसं मी असं म्हणजे काकू वगैरे आली भेटायला गेलं ना, तर हिचा विषय ही आली ना आई तिथं, तर हिचा विषय असायचा की काय देवाचं करताय की नाही, कसं चाललंय, साधना समजून सांगायची तिथं. आश्रमबद्दल म्हणजे असं माहिती सांगायचं, आपली उत्पादन आहेत, हे लावलं तर बरं होतंय. असं सगळं त्यांना समजून सांगायची. मला वाटायचं की "अगं इथं काय चालू आहे आणि तुझं काय चालू आहे?" असं मी म्हणायचो तिला. तर पण ती म्हणत होती, "अरे हाच आत्ता सत्संग इथंच घेतो, आत्ताच भेटतात सर्वजण, एक-एकट्याला केव्हा सांगत केव्हा वेळ घालवू?" असं वाटत होतं. म्हणजे त्याची तळमळच खूप वाढली होती की सगळं. मला वाटत होतं की आता एवढे असं रोज करतो आम्ही, एक दिवस लग्न आहे, मजा करूया असं मला वाटत होतं. पण तिला असं कधीच नाही वाटत की आज लग्न आहे, मजा करायचं असं काहीच नाही. तिला वाटत होतं की हां, बरं झालं सत्संग तरी घ्यायला भेटेल, सर्व एकत्र आले. त्यामुळे ती सर्वांना सांगायची. त्यामुळे ना सर्व पण थोडं-थोडं साधना करायला लागले, पालट पण झाला. मामाचं घरप्रवेश पण होतं, तेव्हा पण काय झालं, की मावशी, काकू असं म्हणायला लागली, "काहीतरी सगळे मिळून एकच गिफ्ट देऊया मोठं काहीतरी," असं म्हणत होती. ती म्हणायला लागली, "हो, तुमचं तुम्ही गिफ्ट द्या. मी तरी पुस्तक नाही तर असंच आश्रममधनं त्यांना भाव वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी नाही, तुम्ही तुमचं तुम्ही द्या," असं म्हणायला लागली. मग हिनं काय केली, बाबांना सांगून ती म्हणायला लागली, "कृष्णाचा फोटो द्या." मी त्यांना कृष्णाबद्दल सगळं असं महत्त्व सांगितलंय. आणि कृष्णाचा फोटो दिल्यावर त्यांचा भाव वाढेल असं मला वाटतं असं म्हणायला लागली. आणि ती जोपर्यंत केवढं होईल तेवढ्या लवकर द्या, द्या असं करून बाबांच्या मागं लागून फोटो घेतलीच तिनं लगेच. आणि तोच प्रेझेंट म्हणून तिनं दिली आणि तिचं महत्त्व सांगितली. मामाला. मामाला, मामीला पण सगळ्यांना बसून सांगितली. फोटो लावायचं म्हणून सांगितली. त्यांनी लगेच तो रातोरातच लावले श्रीकृष्णाचा फोटो. आणि तुम्हाला काय जाणवतंय बघा, कसं सगळं विचारायला लागली. सत्संगच घेतला तिथे आईने. सत्संगच घेतला तिथं. मग बसून झाल्यावर मग दुसऱ्या दिवशीपासून कसं उपाय नामजप करायचं बसून, असं एकच दिवस सांगितली तिनं. आता एवढी त्यांना गोडी लागली ना, की नामजप केल्याशिवाय त्यांनी जेवत नाहीत. आता सगळे आणि एकत्र बसून करतात. हो. हो, मामाची मुलगी आणि भाऊ, मामा, मामी सगळे एकत्र बसून सगळ्यांना बोलून नामजप करूनच जेवतात. किती सुंदर हो. एकदम. ते मला एवढं आश्चर्य वाटलं ना, बापरे! म्हणजे तिने दिलेलं गिफ्ट किती मोलाचं होतं ना, जे त्यांचं आयुष्य बदलून गेलं, साधनेला लावलं. कधी-कधी आपली बघण्याची दृष्टी कशी असते, की हां, कोणतरी ओळखीचा साधक आहे, तर आपण काहीतरी थोडं वेगळं, समजा अनोळखी आहे थोडं वेगळं. तसं त्यांचं तसं नाही आहे. साधक म्हणजे की साधक. मग तो ओळखीचा असो, समजा सनातन आश्रममधून घरी गेला आमच्या, काही साधक घरी जायचे. बेळगाव निमित्त, सेवेनिमित्त आम्ही जायचो आणि आमचं घर रस्त्यात लागतंय. मग ते साधक म्हणायचे, की तुमच्या घरी जाऊया आणि तिथं न्याहारी वगैरे करूया आणि पुढे जाऊया. आणि हिला सांगितलं, मी रात्री फोन करणार, की असं-असं आम्ही उद्या येतोय आणि 1-2 साधक आहेत आमच्याबरोबर. तर तिला तर रात्रभर झोप नाही लागायची, की उद्या येणार आहेत, तर मी आता त्यांच्यासाठी काय-काय करायला पाहिजे. म्हणजे ह्या भावात ती राहायची आणि तर गेल्यानंतर साधकांना पण जाणवायचं त्या. भाजी-भाकरी वगैरे काय जे केलेलं ते खूप आवडायचं त्यांना. साधक म्हणायचे, की तुमच्या घरी गेल्यानंतर वेगळंच आम्हाला काहीतरी वाटतंय. त्यांच्या भावामुळेच तो पालट आणि झालेला. तो पालट त्यांच्यात पण साधकांना पण जाणवायचा काही. बरेच इथले साधक गेलेत आश्रमातून घरी गेल्यानंतर ते सगळेच मला म्हणायचे, की त्यांच्यामध्ये भाव आहे. कारण आम्हाला एवढे प्रयत्न करायला लागतात जवळ देव असून पण आपण एवढे नाही करू शकत.
मी आता आश्रममध्ये असतो ना, तर मग मला आता सेवेमध्ये माझा वेळ जाऊ नये म्हणून ती मला असं रोज कॉल करायचं, "जेवलास काय?" असं कधीच नाही करत. फक्त आमचा रविवार टू रविवार कॉल असतो आणि केव्हा तरी काहीतरी काम असतं ते एखाद्या वेळेला असतो आणि ते पण काय विचारणं का असतंय, "कसा आहेस? बरा आहे?" जेवण झालं आणि साधनेविषयी. उपाय झाले काय? भाव कसा ठेवतोस? हेच सांगत राहते. "तू गाडी चालवतोस तेव्हा भाव कसं ठेवायचं?" हे तेच सांगत असते. दुसरं आणि काहीच नाही. म्हणजे साधनेविषयीच सांगत असते. दुसरी गोष्ट समजा आता केंद्रात कोणी सांगितलं की बाबा आता केंद्रात तुमच्या बैठकी आहेत आणि असे संत येणार आहेत. तर हिचा भाव कसा यायचा केंद्रात संत येत आहेत. तर त्याच भावानं ती घर स्वच्छता करायची की माझ्याच घरी संत येणार आहेत आणि इथंच ते बैठक घेणार आहेत. अशा भावना आणि दुसऱ्यांना पण सांगायची की तुम्ही असं समजू नका की आपल्या केंद्रात संत येणार आहेत असं भाव ठेवू नका की तुम्ही हे संत माझ्याच घरी येणार आहेत. ह्या भावानं तुम्ही सेवा करा आणि तुम्हाला त्याचं फळही मिळेल आणि ते करून घेणं इतराकडनं असा एक भाग होत होता. आणि स्वतः करणं आणि इतरांना करून घेणं त्याच्यामध्ये फार वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. म्हणजे नुसतं सांगणं असं नाही आहे. अगोदर परमपूज्य कसं करतात की स्वतः कृती करतात आणि इतरांना सांगतात. तसं हिच्यात एक गुण असा आहे की स्वतः करणं नंतर इतरांना सांगणं. परमपूज्याने तिला ते वरदान दिलंच का दिलेलं असं मला एक वाटतं. खरंच आहे. म्हणजे एका साधकाचे जे घरी राहून गुण आहे ना, जे आपण आश्रमात सगळं शिकतो, सत्संग घेतो, आपल्याला चुकांची जाणीव करून दिली जाते. तर ते सगळे गुण आणि ते साधकत्व त्यांनी घरीच तो भाव ठेवून निर्माण केलं असं वाटतं. खरोखर. मग ते एकलव्यासारखी साधनाच वाटते, की गुरूंचा फोटो गुरूंना समोर ठेवून सगळं शिकत राहणं. जेव्हा तिचा आध्यात्मिक स्तर झाला घोषित करायच्या वेळी तर आपल्याला कसं वाटतं की एखादं आपल्याला काहीतरी मिळालं, आनंद होतो आपल्याला. तर ह्या प्रसंगात कसं होतं की स्वतःची आध्यात्मिक उन्नती आनंद नाही झाला. तर तिचा विचार काय होता, अरे माझ्यापेक्षा पुढचे साधक आहेत, त्यांनी मला साधना शिकवली, खरं त्यांची व्हायला पाहिजे होती. अजून इतरांचा विचार कसा असला पाहिजे, तर ह्या उदाहरणावरून मला लक्षात आलं की केवळ साधकांचा नाही, तर मगाच्या तुमच्या बोलण्यातून जे आलं होतं, की समाजातल्या लोकांचा पण त्यांनी विश्वास जिंकला आहे. म्हणजे त्यानं कसं आता वाड्यावरती काही बाया आहेत म्हणजे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या, की त्या महिला कसं म्हणतात, की "ताई तुम्ही घरी आल्यावर आम्हाला बरं वाटतं, तुम्ही आमच्या घरी का येत नाही?" मी त्यांनाही कुठेतरी फरक जाणवतो, की ह्या आल्यानंतर काय तर घरात आम्हाला वेगळं जाणवतंय. मग त्या म्हणाल्या, की "नाही तसं नाही आहे, तुम्ही हे करा." मग आज जवळ त्या वाड्यावरती 5-6 बायका म्हणजे तयार त्यांनी केल्या. म्हणजे त्या दररोज नामजप करतात, घराची शुद्धी करतात, सत्संगमध्ये येतात, प्रासंगिक सेवेला येतात. साधना करून घेतली त्यांच्याकडून. त्यांच्याकडून घेतो. गावात पहिली आता आपण मागच्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे विरोध होत होता ना, पण आज अशी परिस्थिती परमपूज्याची कृपे निर्माण झाली, की प्रत्येकजण म्हणतोय, की तिला "अरे आम्हाला पूजाताई कुठे आहेत? त्या कुठे आहेत सांगा, त्यांना बोलवून आणा." म्हणजे त्यांचा आता मानसन्मान तिथं केला जातो. जे प्रत्येक काही वाड्यावरती कार्यक्रम झाला तर त्यांना अगोदर पहिली बोलावलं जातं. त्यांच्याकडनं विचारून घेतलं जातं, की बा हे कसं करायचं, काय करायचं? आणि तिथं त्यांचा प्रत्येक क्षेत्रात सन्मान केला जातो. पण त्यावेळी त्यांचं असं असतं, की कर्ते पण नसतं, की बा माझा सन्मान होतो. तर हा माझा सन्मान नाही गुरुदेवा, हा गुरुदेवा तुझा सन्मान आहे. फोन जेव्हा करतो तेव्हा ते लक्षात आले, की असं-असं देवाचा सत्कार झाला. मला मग कळेना, की देवाचा सत्कार नक्की नक्की काय झाला? मग म्हणाले, की नाही असं-असं गावल्याने माझा सत्कार केला, पण तो माझा नव्हता, की माझ्या गुरूंचा होता. किती छान. पूजनांचा प्रसंग असा झाला, की ते केंद्रात आले होते. म्हणजे बैठक वगैरे असं घ्यायला वगैरे आणि तिथं घेतल्यानंतर ह्यांनी सगळ्या साधकांना सांगून ठेवलं निरोप आपल्या केंद्रात पूजनीय अण्णा येणार आहेत. तर आपण सर्वांनी आपली घरं स्वच्छ आणि करून देव आपल्या घरीच येणार आहे, असा भाव ठेवून तुम्ही सेवा करा. त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. हिनं पण तसं स्वच्छ केली घर वगैरे सगळं आणि झाला तो कार्यक्रम. पूज्य अण्णा उपस्थित राहिले. अण्णांचे जे काही दौरे होते ते प्रत्येक खानापूर 1-4 ठिकाणी होतं. ते दौरे केले आणि त्यांच्या ह्या सेवेत होत्या. योगायोग होता की देवानं मलाही ती संधी दिली होती. तर घरी गेलो होतो आणि ह्यांनाही अडचण होती की नेणं-आणं करण्यासाठी साधक नव्हते. ते म्हणाले की मला तुम्ही 2 दिवस तिथे थांबा. अण्णा येणार आहेत आणि मला वेळेत जायला पाहिजे, वेळेत यायला पाहिजे. उशीर होतोय कधी-कधी.
मी थांबलो. म्हणे यांना सकाळचं घेऊन जायचो. ते घेऊन गेल्यानंतर मग संत सेवामध्ये त्यांनी राहायच्या. मग अण्णा म्हणाले, "मला दिवशी मला थोडं बसायचं आहे" म्हणाले. म्हटलं, "सगळ्या साधकांनी बसूया" म्हणाले. आणि ठीक आहे म्हटलं, "पूजांना बसूया." बसल्यानंतर अण्णा म्हणाले, की सगळे बसल्यानंतर हिला समोर बोलवले आणि म्हणाले, "ह्याच्यात बघू तुम्हाला काय वाटतंय?" मग प्रत्येक केंद्रातल्या साधकांनी त्यांच्या सांगितले, की असं-असं गुण सांगितले गुण सांगितले किंवा काय करतात ते सांगितलं. आणि मग पूज्य अण्णा म्हणाले, की "इसमें बहुत ही भाव है." हम्म. मग पूज्य अण्णा म्हणाले, की "उनका घर कहाँ पे है?" मग साधकांना सांगितलं, की जाताना ह्या रस्त्यावर तसं लागतं, थोडं आतमध्ये आहे. तर पूज्य अण्णा म्हणाले, की "ठीक है, हम रामनगर अभी पहले जाएंगे और आते समय उनके घर में जाएंगे." म्हणजे याच्या या उदाहरण लक्षात आलं आणि पूज्य अण्णा खरोखर ते घरी आले. म्हणजे हिनं जे काय सेवाभावावरती केली होती, की घरी माझ्या संत येणार आहेत. तर ते काही देवा नियोजन काय नसताना नियोजन पण नाही, बरोबर. काही नाही, काहीच नाही आहे नियोजन. आणि संत आले. तिथं संत आल्यानंतर ते एवढं म्हणजे सगळ्यांना आश्चर्यचकित वाटलं, की अरे हे कसं काय शक्य आहे? तर माझ्या मनात विचार आला, की आपली भक्ती असेल, भाव असेल, तर भक्तासाठी देव काहीही करायला मागं-पुढं बघत नाही. तो पूर्ण भक्ताची इच्छा पूर्णच करतो. हे फक्त ऐकून माहीत होतं किंवा कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं. पण तो प्रसंग मी प्रत्यक्ष ह्यांच्या उदरातून पाहिला, की आपल्याकडं भाव असेल, भक्ती असेल, संत येतात किंवा देव येतो. हे प्रत्यक्ष उदाहरणातून मला ते शिकायला मिळालं असं. खूपच छान. घरी आल्यानंतर पहिले आत गेले आणि म्हणाले, "हे तो आश्रमी आहे" म्हणाले. ते सगळं फिरून बघायला लागले घर. मग करता आता त्यांनी सांगितलं ना, की रेंज मिळत नव्हती तसं ते मागं जात होत्या घराच्या, कारण रेंज यावी असं. अण्णा तिथे आमच्या मागं घराच्या मागे 2 फणसाची, आंब्याची अशी झाडं आहेत, पेरूची झाडं आहे. ते अण्णा असे बघितले आणि म्हणले, "इधर क्या होता है?" तर इथं म्हणजे बहुत कुछ अलग लग रहा है. अण्णा सांगितलं मी, की अण्णांना हे एफ-सी-सी जेव्हा सुरू होते, तर ह्या झाडाच्या खाली इथंच बसतात आणि ते एफ-सी-सी सुरू असते यांची, कारण घरी रेंज येत नाही आतमध्ये. हाँ, इसका ये परिणाम है. म्हणजे सत्संग का ये परिणाम उनको भी पेड़ को भी हुआ है. इसके लिए यहाँ पे अच्छा लग रहा है. किती छान! म्हणजे खरंच आता तुम्ही सांगताय तर आम्ही पण अनुभवतोय तुमचं घर आणि सगळा तो भाग, की किती भावपूर्ण सगळं ते वातावरण किती पालटलं असेल तिथलं. आणि आपण भाव असला तर काय पण करू शकतो, हे पण मला आईकडून आईकडून शिकायला भेटलं. आणि तिचं कसं होतं, की तिनं आता कधीच परमपूजन नाही बघितली, तरी पण तिची श्रद्धा होती, भरपूर भाव होता तिचा. मला म्हणायची, "परमपूज्य कशी आहेत हो?" मी म्हणायचो, "हो गं." मी पण भेटतात की किंवा बाहेर आले तर दिसतात, "हो, बरं आहे तुझं, आश्रममध्ये राहतं." असं म्हणत होती मला. मग मी पण बघितलं असं म्हणजे मी म्हटलं, "कुठं दैनिकमध्ये आलेला फोटो, असं बघत थांबलेलो." असं सांगायची मला. पण तिचं कसं म्हणजे ती श्रद्धा भरपूर होती तिची, त्यामुळे हां, परमपूज्य मला भेटणार, भेटणार असं म्हणत होती. मग आश्रममध्ये पण नियोजन हिचं यायचं होत नव्हतं, कारण की सेवा तिकडे जास्त होत्या. तर मग बाबा म्हणत होते, "मी इकडून नियोजन करू काय?" असं विचारत होते. तेव्हा ही म्हणत होती, की "नको इकडून, तिकडून केला तर काय, केंद्रातून करू देत." मग ती एवढं परमपूजन बघण्यासाठी हे होती ना, म्हणजे रोज बोलायची परमपूजनशी, "कधी भेटणार, कधी भेटणार?" असं तिनं कमीत कमी 10-12 वर्ष अशीच काढली. तर न बघता भावावर आणि श्रद्धेवर तिचं हे सगळं चालू होतं साधना प्रवास. म्हणजे तू आता सांगतोय तर मला खरं शबरी आठवते, की एवढी वर्ष जशी श्रीरामाची वाट बघत राहिली त्या रोज तेवढ्याच भावांनी. तर सगळं त्यांचं एकूण प्रवास तुमच्याकडून जो ऐकला आणि त्यांनी पण सांगितला, तर खरंच तसं वाटतंय, की रोज त्यांचं स्मरण करत कधी त्यांना भेटलं कळलं पण नसेल ना? म्हणजे मी इकडे राहिल्यामुळं प्रत्येक परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागायचं. छोटा मुलगा होता. तर त्याचं तर हाताला विळी लागली. तर तो तेव्हा छोटाच होता, असा 1-2 वर्षाचा वगैरे होता असणार जास्तीत जास्त. तर तो प्रसंग खूप तसा 2 वर्षाच्या मुलाला विळी लागणं वगैरे फार मोठं दुखापत ती. पण तोही तिने प्रसंग मला नाही सांगितला, की ते स्वतःच डॉक्टरकडे घेऊन गेल्या, ते स्वतः त्याच्यावर उपचार केलं, काय झालं. आणि तो जेव्हा काही प्रमाणात म्हणजे 50% पर्यंत आला, तर त्यावेळी मला सांगितले, की असं-असं झालेलं आहे आणि आज काही घाबरायची आवश्यकता नाही. ते डॉक्टर म्हणाले, की सगळं ठीक होईल. हां, हां. त्यांनी स्वतः केलं. मग तिला म्हटलं, की "अरे तू असं सांगत का नाही आहेस?"
तू असे प्रसंग का तुम्ही सांगत नाही? मग उद्या काय झालं तर कसं करायचं? हं. तर त्यांचा भाव असायचा की तुम्ही देवाजवळ आहात, तुम्ही तिकडे सेवा करताय आणि समजा तुम्ही जरी घरी येऊन शेवटी माझ्याबरोबरच आहे ना, तुम्ही हेच जे मी आत्ता काय ते डॉक्टरकडे घेऊन जाते, ते तुम्ही तेच करणार आहात ना, दुसऱ्या ह्याच्यानं वेगळं काय करणार आहेत? तसं म्हटलं तुमची जी काय तुम्ही जे कृती करता ती मीच करू शकते, तर मी करते ना म्हणाले. तुम्ही काय यायची आवश्यकता आहे? म्हणजे तुमच्या साधनेत कुठला म्हणजे खंडच पडू नये. दुसरा महत्त्वाचा अजून एक त्यांच्या जीवनात कठीण खूप प्रसंग आला, की तो जीवावरच बेतला होता, की ज्या त्या जंगलात स्वयंपाकासाठी लाकूड लागतात ना, लाकडं वगैरे जळण लागतं. ते आणण्यासाठी त्या सहज गेल्या होत्या. काय थोडं पराणी असं म्हणून. पण तिथं ते गांजील मास म्हणून एक हे असतंय, एक मधमाशीसारखी एक प्रकार असतोय आणि त्याने त्यांना सुरू केलं चावायला. तर एवढ्या चावायला 1-2 करता त्यांना भरपूर चावलं आणि त्या स्थितीमध्ये त्या धावत आल्या आणि बेशुद्ध झाल्या. तिथं कोणतरी बाजूचे बघितले, हे काय झालं? कुणालाच काय कळेना की बाबा हे काय झालंय? त्यांनी मग तसंच डॉक्टर नेण्याची व्यवस्था वगैरे केली, सगळं झालं. की डॉक्टर म्हणाले की "अरे, हे खूप मोठं झालेलं आहे आणि विष तरी खूप आतपर्यंत गेलेलं आहे." कारण डोक्यात वगैरे सगळं मारलं होतं, अंगावर ते बऱ्याच हे झालं, जखमा झाल्या होत्या. आणि डॉक्टरांचा प्रतिसाद असा होता की अजून एक 2 किंवा 3 माश्या जर चावल्या तर ह्यांचा प्राण गेलाच असता. एवढा मोठा कठीण प्रसंग झाला होता, तरी तिने मला तो प्रसंग त्याच वेळी किंवा काही दिवसांनी पण नाही सांगितला, तर काही महिन्यांनी सांगितला. बापरे! तुम्हाला काही माहितीच नाही याच्यातलं. आणि मी घरी चौकशीसाठी त्यांना फोन करायचो, की "बाबा काय चाललंय? कसं चाललंय? साधना काय चाललंय? किंवा काय आज नियोजन झालं?" ह्या संदर्भात मी फोन करायचो. तर त्यावेळी ह्या स्वतः नाही फोन उचलत होत्या. त्या छोट्या मुलाला सांगायचे, की "ओम, तुझं बाबांचा फोन आला जरा उचल म्हणून." मग तो म्हणायचा, की "काय सांगायचं मग आता?" तर त्यांना सांग, की "मी पाणी भरते" म्हणून. म्हणजे अशी प्रत्येक ज्या-ज्यावेळी मी फोन करणार 15 ते 20 दिवसामध्ये 20 वेळा वेगवेगळी कारणं मला मिळणार. आज कुठेतरी पाणी भरते, उद्या कुणाच्या घरी गेले, शाळेकडे आहे, जेवण बनवते, असं काही की म्हणजे ते प्रसंग त्यांनी अजिबातच मला नाही सांगितला. तर त्यांना एवढीच मी विचारलं नंतर, की तुम्ही असं का करताय, की प्रसंग का नाही सांगितला? त्यांचं उत्तर पण त्यावेळेस असंच होतं, की जे सहाय्यासाठी देव धावण्याला किंवा कुणाच्या माध्यमातून केला आणि तुम्ही येऊन पण तेच करणार होता. त्यामुळं तुमच्या साधनेत व्यत्यय कशाला? आहे ना इथं देव. तर मिळाली मदत केली. तिसरा प्रसंग असा होता, की आमच्या गावामध्ये त्या 2019 मध्ये पूर आला होता आणि सगळ्या वाटा बंद होत्या. सगळे घाट बंद, सगळ्या वाटा बंद. एवढा पाऊस पडला, की कुठंच काय हालता येईना. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस म्हणजे 10-12 दिवस गेले. तर मला वाटत होतं काय साधना इथंही करू शकतो, काय करू शकतो मी. पण त्यांना ते करमत नव्हतं, की अरे ह्याने गेलं पाहिजे आश्रमात. कारण तिकडं सेवा आहे आणि ह्यांची इथं साधना नाही होत. म्हणजे एवढी तळमळ लागली होती, की त्यांना ते प्रत्येक माझ्या मित्राला विचारायचं, की कुठला घाट सुरू आहे सांगा, जेणेकरून गोव्याला जाता येईल. म्हणजे तुम्ही इकडे पोहोचू कसे शकाल? हां, असं. हां. मग ते सांगायचे साधं, की "नाही आहे वहिनी, कुठलं नाही आहे तसं काय मार्ग सगळे बंद आहेत, त्यामुळे असं-असं आहे." तर सध्या तरी नाही आहेत. तरीही ती काय ऐकायच्या ह्याच्यामध्ये नव्हती, की 1-2 दिवस गेली, की परत विचारायची. 1-2 दिवस गेली, की परत विचारायची. मग म्हणाले, "टू व्हीलर तर जाते का तिकडं?" तर टू व्हीलर वगैरे शक्य आहे म्हणाले. माझे मित्र म्हणाले, "टू व्हीलर वगैरे शक्य." माझ्या मित्रानं मला न सांगता त्यांना फोन केले आणि त्यांना सांगितलं, की "ह्यांना उद्या तुम्ही नेऊन गोव्यामध्ये सोडून या." आणि ते मित्र पण तयार झाले आणि त्या दोघांनी येऊन मला मोलेमपर्यंत म्हणजे गोवा बॉर्डरपर्यंत सोडून गेले. म्हणजे जिथून पुढे मला बस मिळेल. म्हणजे हे एक की इतरांच्या साधनेत खंड पडणे किंवा साधनेची तळमळ आणि इतरांना मदत किंवा इतरांचा विचार जो आहे साधनेचा, तो म्हणजे खूपच आहे फक्त त्यांची वेष्टी नाहीये, तर त्या उदाहरणावरून लक्षात येतं, की त्यांची समष्टी पण किती भावपूर्ण आणि हे होत आहे ते. मग प्रत्येकाचा विचार आहे म्हणजे कुटुंब नाही, नातेवाईक नाही, म्हणजे समाजाचा पण विचार, सगळाच विचार आहे. विचार होतो. अजून एक प्रसंग परवाच एक महिन्यापूर्वी झाला होता. ते कपडे धुतले आणि वाळत घालण्यासाठी बाजूला आली.
तिथे एक माझा चुलत भाऊ घर बांधत होता आणि त्यानं ते दगड आणून ठेवला होता. तर हिच्या मनात विचार आला की दगडावर कपडे घातले की लवकर सुकतील आणि ती दगडावर चढून कपडे वाळत घालायला गेली आणि पाय घसरला आणि तिला ती पायाचं दगड जो होता तो पायाला लागला. तर पायाला लागल्यानंतर रक्तबंबाळ व्हायला लागलं. सर्वसाधारण माणूस कसं करतं की बाबा घाबरतंय, ओरडतंय, कुणातरी बोलवतंय, असं काहीतरी होतंय. तर ह्यांच्या बाबतीत असं नाही झालं की ह्या हसायला लागल्या. हसतात आणि स्वतःच काहीतरी त्याच्यावरती कपडे घेऊन बांधणं असं सगळं प्रक्रिया सुरू होती. आणि मला फोन करून सांगितलं की असं झालं. मला 1 महिना झाला की सतत स्वप्न पडत होतं की माझा अपघात होणार आहे. त्याच्यात शेवट काय होतं माहीत नव्हतं, पण अपघात हा मोठा होणार आहे. आणि मला याचा आनंद होतोय की गुरुदेवांनी फक्त नुसतं दगड लावला आणि सोडून दिलं मला आणि माझा मोठा अपघात टळला आणि म्हणून मी आज आनंदी आहे. बापरे! स्वतःच्या याच्याकडे पण इतक्या आनंदाने बघणं म्हणजे ना. खरंच सोपं नाही आहे. म्हणजे दुःख झालं किंवा ते काहीतरी जखम झाले ह्याच्याकडे ते एवढं ह्या टप्प्यात बघणं, ते एक वैशिष्ट्यपूर्ण असं वाटलं की मला की आम्ही पहिले अगोदर बघतो की काय मदत मिळेल, कोण येईल धावत खरं आहे. आणि बाकीचं सगळं विसरून जातो आपण. आणि ते वेदनाच इतक्या असतात की वेदना पहिले असतात. त्याच्याकडे लक्ष जातं. त्याच्याकडे लक्ष नाही. आणि हाही प्रसंग जवळ-जवळ असाच चालला होता ती महिनाभर की नाही आज बरं आहे, उद्या बरं आहे. ते मला एक दिवशी फोन केला आणि म्हणाले की आज ओम जेवण करतोय. मला कळेना कारण की नक्की का ओम जेवण बनवतो आज. मग तिला विचारलं, "काय तुला त्रास होतोय काय?" तर मला "नाही आहे, असं सहज ओमला शिकवते मी जेवण बनवायला." म्हणजे तोही प्रसंग सांगताना एवढा सकारात्मक सांगितलं की नाही त्याला जेवण बनवायला शिकवते. मग तुम्हाला तेवढी तीव्रता कळायला हां. नको, नाहीतर तुम्ही इथून आल्यावर परत आता वेळ तोही जाईल. तोही भाग तसाच होता की म्हणजे काहीतरी तीव्रता लक्षात येईल आणि हे येणार हां. आणि मग परत ह्यांचा वेळ जाणार. म्हणजे प्रत्येक प्रसंगात इतरांचा विचार जो माझा विचार जो झाला ना, तो माझ्यापेक्षा ह्यानंच खूप मला साधण्यात मदत केलेली आहे. सर्वसाधारण कोणतरी आलं माणूस की एक माणसावर प्रेम करतो आपण सरासरी. पण कुत्र्या मांजरावर प्रेम करणारे पण आहेत, ह्याच्या उदाहरणातून मला लक्षात आलं. हो, मगाशी तर त्यांनी म्हणजे सद्गुरू संत सुद्धा मांजरी कुत्र्याच्या रूपात येऊन तो भाव असतो. एक आमच्याकडे मांजर होती आणि ती मांजर काही कारणास्तव मेली. माझ्या चुलत भाऊची मांजर आली दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी घरी आणि हिला वाटलं की अरे ती आपली गेली ती पण अशीच होती आणि तिच्या असं तिनं मायेनं असं तिच्या हात फिरवला त्या मांजरीवरती की ही ती पण अशीच होती आणि एवढंच म्हटलं तिनं की तुझ्यासारखीच ती पण होती सुंदर अशी. एवढंच म्हटल्यावर ती मांजर त्या भाऊच्या घरी जायचीच बंद झाली. ती गेलीच नाही. हो, आमच्याच घरी राहायला लागली. किती सुंदर. खरंच म्हणजे प्राण्यावर पण तो प्राण्यावर पण एवढं निरपेक्ष प्रेम किंवा प्राण्याला पण कळतंय की एखादा मायानं हात फिरवलं तर तेही त्यालाही माया कळते. अशीच मग तीही काही मांजर काही मारण असं तीही गेली. दुसरी मांजरं अशीच न सांगता तीही तशीच आली आणि ती ओरडायला लागली पाठीमागे येऊन आणि ओरडल्यानंतर त्यांना आवाज आला. अरे ह्याला भूक लागली असणार. आपण काय करतो आवाजाला सोडून देतो कोणतरी असेल काय असेल. पण ह्यांच्या मनात विचार आला की नाही याला भूक लागली असेल. त्यांनी दूध घातलं त्याला. ते खाल्लं त्या मांजरानं आणि त्या मुलांना लहान मुलांना सांगितले की आता ह्याला दूध घातले आणि तुम्ही जरा त्याला रानात सोडून या. त्या मुलांनी सोडून पण आले. परत ती मांजरं दुसऱ्या दिवशी आली. ती एवढी घाण दिसायची, एवढी घाण दिसायची. तर हिनं फोटो पाठवला मला. ती अशी-अशी मांजर आहे, ते काय करायचं? की देव कुठल्या रूपात येईल माहीत नाही आहे. असा एक त्यांचा भाव होता ते. म्हणून तिने मला फोटो पाठवला आणि सांगितलं की सद्गुरू काकांना विचारा, ह्या मांजरीचं पुढं काय करायचं? काकाने फोटो बघितला आणि म्हणाले की तुम्ही त्याला ठेवून घेऊ शकता. एका मुलाला बोलावलं बाजूला, त्याला म्हटलं की मी ह्याला पकडते, तू पाणी ओत, मी ह्याला स्वच्छपैकी अंघोळ घालते, व्यवस्थित अंघोळ घालूया आणि समोरच्या दरवाज्यामध्ये नेलं आणि तिला सांगितलं की आता तू घरी येणार आहेस, तर तू लक्ष्मीच्या रूपात ये त्या घरी. अच्छा. आणि तिला हळद-कुंकू लावून ते आत घेतलं. आता प्रत्येक जण म्हणतं, "अरे हे मांजर एवढं चांगलं झालं?" आणि ते मांजर असं आहे की तुम्ही काही दूध उघडं ठेवा, काहीही खायचा पदार्थ आहे, कधीही घातल्याशिवाय तोंड पण लावत नाही त्याला. बघत बसतंय. हे जोपर्यंत तुम्ही घालत नाही, तोपर्यंत ते काही खात नाही. प्राण्यावरती पण प्रेम करणं. परमपूज्य म्हणतात की "विश्वची माझे घर आहे." ते कसं असलं पाहिजे, त्या एक वाक्याच्यात मला प्रचिती आली की बा आपण कुठं-कुठं पोचायला पाहिजे अजून. म्हणजे माझ्यासुद्धा साधनेच्या दृष्टीने मी विचार करत होतो की अजून माझ्यात काय कमी आहे? तर मी कुठं कमी पडतोय? तर ह्या प्रसंगाची 2-3 वेळा तसा कुत्रा पण आहे आपला. मग तो पण कुत्रा तसाच करतोय की रात्र झाली की आमच्या समोर पॅसेजमध्ये येऊन बसतो. कुत्रा म्हणजे दत्त असं तिचं एक ते भाव आहे त्याच्यात.
मग तिला ते गुरुवार आला की ते जवळ आला की त्याला टिळा लावणं आणि काय करणं असा एक भाग आणि त्याला बसवणं आणि तो कुत्रा आहे तसाच बसतो रात्रभर आणि सकाळ झाली की मग काकाबरोबर निघून जातोय माझ्या काकाबरोबर परत रात्र झाली की परत कधी येऊन बसतोय म्हणजे जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे त्या त्यावेळेस तो पण येतोय असं. हे खूपच छान. सगळं वैशिष्ट्यपूर्णच आहे तुमचं सगळं. घरी पण ना, घर असं म्हणजे घरी नाहीच म्हणत, आश्रमच म्हणते ती. आश्रमला एवढं चैतन्य असं बनवून ठेवलंय ना, की असं साईडला असं म्हणजे मांजर, कुत्रा असले ना, सगळे आमच्याच घरी येतात. म्हणजे असं हं. आणि आमच्याच घरी राहतात छोटे-छोटे. आणि एक असं मांजर आहे ना आमचं आता झालंय, की घरी आलंय ना, आता आई उपायना बसते, आम्ही उपायना बसतो ना, ते पण तसे 1 तास आई उपायना बसते ना, ते 1 तास हालत नाही जागेवरचं. अरे वाह! तसंच बसून राहतं आणि थोडं त्याला जरा कंटाळा आला ना, तिथल्या तिथंच असं राउंड मारतं आणि तिथंच येऊन बसतं. असं करतं. एवढं ते पण सगळे सात्विक जीव जमा झाले आहेत आता तुमच्या आश्रमामध्ये. आई रांगोळी घालायला जाते ना, तेव्हा ते पण आईच्या सोबतच असतं. म्हणजे आईचा जरा आवाज त्या पावलांच्या आवाजावरूनच बरोबर ओळखतं ते. आम्ही असं गेलं तर अजिबात नाही येत जवळ. जर आईचा पावलाचा आवाज आला तरी पण येतं ते आणि आई रांगोळी घालायला बाहेर जाते तेव्हा ना, तिच्या साईडलाच बसून राहतं. हं. आणि मग आई घरात येते, एखादा घाई गडबड असते, तेव्हा आत येते ना आई, तेव्हा काय करतं ते पायामध्ये तिच्या अडकतं, म्हणजे मध्येच येतं. ते सांगत असते, की "मला पण कुंकू लाव." असं असतं त्याचं. जोपर्यंत ते कुंकू लावत नाही ना त्याला, तोपर्यंत त्याच्या पायाला असं चावत राहतं, म्हणजे असं. ते जाणीव करून देत राहतं. जेव्हा केव्हा कुंकू लावेल ना, तेव्हाच शांत राहतं. हो. मी आईला म्हणतो, "आई कशाला गं चावते तुला?" "अरे ते कुंकू नाही लावलं म्हणून चावत आहे." असं सांगते मला. त्यांच्यात मुळात तो प्रेमभाव आहे ना, तो सगळ्यांबद्दलच आहे तो असं म्हणजे मनुष्य असं नाही, प्राणी पण आकृष्ट होतात. खूप छान उदाहरण ते आहे. मांजर काय नाही ताई, मासे मटण पण खात नाही ते. कोणतर घातलं ना तर म्हणतात मांजरने कधी खात नाही काय म्हणतात. घालून बघा म्हणतो, खात नाही ताई ते मांजर सुद्धा. ते सात्विक जीवच असणार वहिनी कोणीतरी. त्यामुळेच परमपूज्य गुरुदेवाने आजपर्यंत त्या माझ्या जवळजवळ आयुष्यातलं सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही माझ्या, पण आमच्या कुटुंबाचं पूर्ण सोन्याचा दिवस आज आम्हाला परमपूज्याने दिलेला आहे आणि ते सगळं आमच्या जीवनाचं सगळं सोनं केलेलं आहे. काहीच शिल्लक ठेवले नाही, अपेक्षा कुठली नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे तिला कुठलीच अपेक्षा नाही की माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. प्रत्येक स्त्रीला अपेक्षा असते की नवऱ्यानं कुठेतरी फिरायला घेऊन जावं, कुठेतरी हे करावं, किंवा काहीतरी घर बांधावं, गाडी घ्यावी, असं काहीतरी अपेक्षा असतात प्रत्येकाच्या काही ना काहीतरी. पण अजूनपर्यंत हिने कसली माझ्याकडनं अपेक्षा नाही की मला कुठेतरी गाडी पाहिजे, हे पाहिजे, घर चांगलं पाहिजे. जे काही देवानं परिस्थिती निर्माण केलेली आहे, जे काही मिळालं आहे त्याच्यात ती खूप समाधानी आहे. आणि तिचं प्रत्येक बोलण्यातून असं जाणवतं की ती म्हणते की मी इतरांपेक्षा किती सुखी आहे. इतरांना मोठे प्रसंग येतात, मोठे दुःख होतात. देवानं मला तर काय केलं एवढ्यात? छोटं-छोटं प्रसंग देतोय आणि स्वतःच तयार करतो आणि त्याच्यातून मला सावरतोय. तर अजून काय पाहिजे मला कशाला? बघितलं की मी गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, त्याच्यात किती सुख आहे, ती लोकं किती सुखी आहेत. म्हणजे ते असा विचार करते की ती किती लोकं सुखी आहेत, हे मी डोळ्यानं बघते. तर आणि माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे काहीच नाही. पण माझ्याकडे माझा देव आहे, माझे गुरु आहेत. हे माझ्या जीवनासाठी खूप मोठं भाग्य माझं आहे. आणि फक्त त्याचं एक असं असतं की मला फक्त शेवटपर्यंत मला तुमचं चरण पाहिजे. बाकी काहीच नको मला. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही असं ठेवा की मला तुमच्या चरणापर्यंत राहायचं आहे मला. फक्त सेवा करायची आहे, बाकी काही नको मला. म्हणजे आमचं बोलणं सहज बऱ्याचपैकी फोनवरतीच असतंय. आणि तेही अशाच प्रकारचं साधनेला धरून. तेही साधनेच्या बऱ्याचपैकी असतं. म्हणजे हे पण वैशिष्ट्य आहे ना, की मायेतलं न बोलता सगळं साधनाविषयकच बोलणं होत असल्यामुळे एकमेकांना लाभ पण होतो त्याचा. खरंच आहे. आणि एक वाटलं, की तो सतत अनुसंधान आहे ना, ते किती महत्त्वाचं आहे ते त्यांच्या सगळ्या उदाहरणातून लक्षात येतं. म्हणजे स्वतःच्या जखमेकडे एक प्रारब्धाचा भाग म्हणून सहजतेने कसं स्वीकारता येतं, तर ते अनुसंधान राहिल्यावरच तो सगळा भाग होऊ शकतो लक्षात. आणि कसं वाटलं, की म्हणजे आता आई-बाबा मी साधनेत आहे ना, ते एकावर एक अवलंबून आहेत असं वाटलं. म्हणजे बाबा साधनेमध्ये आले म्हणून आई साधना करायला लागली. आई साधनेमध्ये आहे म्हणून बाबांची प्रगती झाली. कारण की आईनं बाबांना प्रोत्साहन दिली, की तुम्ही आश्रममध्ये राहा म्हणून बाबांची प्रगती झाली. आणि आईचं पण तसंच झालं प्रगती, की बाबांनी आईला साधना शिकवली, सांगायला लागले म्हणून आईची पण पातळी झाली असं वाटलं. आणि या दोघांनी मिळून आम्हाला सहाय्य केले म्हणून आता तुम्ही पण प्रगती करणार. नाही साधनेमध्ये आलं.
असं वाटलं. नाही, खरंच आहे. म्हणजे ते म्हणून मगाशी पण मी म्हटलं ना, की साधनेमुळे जे पालट होतात त्याच्यामुळे जे एकमेकांमध्ये जो परिणाम होतो तोच मगाशी तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यात आला, की दादांच्या स्वभावदोष साधनेमुळे कमी झाल्यावर तुमची साधना सुरू झाली आणि तुमचा भाव बघून मुलं पण ते सगळं भावपूर्ण सगळं साधनेकडे वळले. खूपच छान आहे. खरंच एक आदर्शच वाटतं ऐकताना सगळं. छोटा मुलगा आहे, मग तो कॉलेजला जातो ना, मग त्याला सांगितलं की बाबा आता आईला मदत करायला पाहिजे. मग ह्याच्यात तुझी साधना कशी होते? त्याला सांगितलं की आता पाणी भरणं. म्हटलं ही तुझी सेवा आहे. तर फक्त नुसता भाव ठेवला पाहिजे. ही सांगते त्याला की तू भाव ठेव की मी आश्रमात पाणी भरतोय. तू पाणी भरायचं. आणि त्याला 2 सेवा दिल्यात की दररोज पाणी भरणे आणि देवपूजा करणे आणि नंतर कॉलेजला जाणे. मग तो सातत्यानं करत असतो तो. आणि प्रासंगिक मग आईला आणून मीटिंगला म्हणा किंवा सेवेला सोडणं आणि आणणं. असं तो सेवा करत असतोय. मग ही म्हणते, "तू नामजप करत नाही, हे करत नाही." आणि मला पण थोडं वाटलं की काहीतरी याला सांगूया. तर ते परवा दिवशीच्या भेटीत मला परमजींच्या सत्संगामध्ये समजलं की प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. प्रत्येक वेगवेगळ्या आपल्या मार्गाने तो करत असतो काय ना, फक्त आपण अपेक्षा नाही करायच्या. आणि तो भाग मी त्यांना सांगितला की तसं नाही आहे, तुम्ही समजतच नाही. आपण अपेक्षा नाही करायची, फक्त सांगत राहायचं. त्याच्यात बदल झाला ना, की त्याचं पण मला आश्चर्य वाटतं. आता आम्ही 8 दिवस आलो. तो कधी एक दिवस फोन नाही केला की तुम्ही कधी येणार, काय येणार? मी 2 वेळा फोन केला त्याला आठवड्यामध्ये. तर तो काय म्हणतं, "हां, जेवण झालं? हो, आता बनवतोय." किंवा तुम्ही कधी येणार असा त्याचा भाग नाही आहे अजूनही. किंवा मला कंटाळा आला, एकटा आहे मी, या. देवाने त्याची साधना सुरू ठेवला असं एक मला वाटलं. खरंच आहे. वेगवेगळे मार्ग असतात ना प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. आणि कसं असतं एकमेकांच्या याचा परिणाम एकमेकांवर होतच असतो. जे संस्कार त्या घरी मुलांना देत आहेत ना, तो परिणाम निश्चित होतच असतो तो ह्याच्यावरच. बाहेरच्या प्राण्यांना जर कळतंय तर घरातल्या मुलांना तर त्याच्यामध्ये ते पालट होणारच आपोआप. इतकी वर्ष झाली तुम्ही परमपूज्यांना कधी स्थूलातून बघितलं नव्हतं, पण सूक्ष्मातून दररोजच तुमच्याबरोबर आहेत ते. तर ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष बघितलं म्हणजे तर त्यावेळेला कशी अवस्था झाली किंवा काय स्थिती होती तुमची ती पण सांगा? पहिले कधी बघितलं ते सांगा? म्हणजे पहिली भेट त्यांना स्थूलातून बघण्याची कधी झाली? रोमोस तो परमपूज्य भेटणार आहेत असं सांगितले ना, त्यावेळेला खूप अशी कृतज्ञता वाटली की परमपूज्य माझे भेटणार आहेत. मग परमपूजासाठी मी काय नेऊ? मग मला असं विचार आले की फुलं, परमपूजांना कुठली कुठली फुलं आवडतात ती एका डब्यात घेतले, तांदूळ घेतले आणि ही परमपूजांना मी फुलं आता अर्पण करणार आहे असं. जेव्हा असे परमपूजा दिसले ना, तेव्हा तेव्हा असं रोमातून असं चैतन्य यायला लागलं आणि मी कुठं आहे हे मला भान नाही झाला. जेव्हा जेव्हा ताई, सद्गुरू ताई परमपूजा यायला लागले नाही, असं ओंजळीत फुलं घेतले मी. ती फुलं परमपूजांच्या चरणावर पडत आहेत आणि ते माझ्याकडे बघत आहेत. असा मला हे झालं आणि आनंद झाला मला. आणि आता तुमची भेट झाली, मला आता तुमचं दर्शन झालं, मी धन्य झालो आहोत. जीवनाचं पूर्ण सार्थक झालं आता. आणि तुम्ही आता मला म्हणजे झालंच, मन माझं तृप्त झालं आता. आणि तुम्ही पुढचं मला आता साधनेसाठी बळ, बुद्धी, शक्ती द्या आणि माझ्याकडनं साधना करून घ्या. आणि माझा श्वास आशेप्रेम तुमचं नामाची गोडी लागू देत आणि तुमच्या चरणाचा ध्यास लागू दे आणि चरणाची धूळ म्हणून मला तुम्ही ठेवून घ्या. एवढंच माझं तुमच्या चरणी प्रार्थना आहे. म्हणजे अगदी डोळ्यात प्राण आणून त्यांना बघणं झालं असणार ना त्यावेळेला. मग गुरुदेवांचं फक्त रूप माझ्या हृदय मंदिरमध्ये साचून घ्यायचं आहे असंच होतं. मग सगळे साधक आपले बेळगावचे म्हणायला लागले. आणि दादांचं बघितला काय तुम्ही दादा? मला दादा दिसले नाहीत. म्हटलं मी दादा वटच दिसले नाहीत. तर का बघितला नाही दादांकडं? मला दादांकडं बघायचं नव्हतं, मला गुरुदेवांशी बघायचं होतं. दोन्ही मातांशी बघून मला ते माझ्या हृदय मंदिरमध्ये घ्यायचं आणि तोच भाव ठेवून मी सेवा करायचा आहे. अशाच भावात मी परमपूजांचं दर्शन घेत होते. खूपच छान. म्हणजे खरंच काही आपल्याला आजूबाजूचं दिसत नाही जेव्हा प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं. किती सुंदर भाव होता.
आता मी पण ना रथ ओढून झाल्यावर ना मग आईला भेटायचं म्हणून गेलेलो तिकडं. मग विचारलं, "आई बाबा रथ चालवत होते, मी ओढत होतो, तेव्हा बघितलीस काय?" "काय तू रथ ओढायला होतास?" असं म्हणायला लागले. "अगं होतो ना गं 3 नंबरला" असं म्हटलं. "अरे मी नाही कोणाला बघितलं, मग फक्त मी परमपूजांना बघत बसलेलो." असं सांगितले मला तेव्हाच. किती सुंदर. फक्त गुरूंचंच रूप आणि तेच सगळंच आठवणं त्यांचं सुरू होतं त्याच्यामध्ये. आणि आता आपल्या अध्यात्म कसं होतं, आज नामजप केलं, आजच फळ भेटलं, असं नसतं. तिचं असंच झालं. रोज म्हणजे असं भाव ठेवायची, उपाय ठेवायची. पण त्यांना देवानी कसं 10-12 वर्षांनी असं फळ दिलं ना, की एकदमच सगळंच देऊन टाकलं तिला. म्हणजे कसं? म्हणजे परवा आता हे होतं ना, अमृत महोत्सव होता ना, तेव्हा काय झालं, जिल्ह्यावाईज सर्वांना बसवलेले आणि हिला समोरच बसली खुर्चीवर आणि परमपूजांचा रथ होता ना, ते असं मध्ये थांबणार होता ना, मध्येच येऊन थांबला आणि तिच्या समोरच ही बसलेली. अरे वाह! म्हणजे दीड दीड तास तरी हिला असं म्हणजे बघायला भेटलं. म्हणजे इच्छा हिची पूर्ण होती ना, त्याच दिवशी त्यांनी म्हणजे असं भरभरून दिल्यासारखं. भरून दिले. म्हणजे पहिलीच तुलातली भेट तुमची त्यांच्या रथोत्सवाच्या वेळेलाच झाली. किती सुंदर. म्हणजे मला पण असं वाटलं ना, की भाव असेल तर देव काहीही करू शकतो, असं मला वाटतं. आईच्या उदाहरणातून शिकायला मिळालं ते. आणि प्रत्येक क्षणाला म्हणजे प्रसंगातून सगळं ह्याच्याकडून शिकायला भेटत होतं जास्त. आणि आईचं पण परवा कसं झालं, की आता मी येताना घेऊन आले ना इथून दोघांना, तर त्यांचा असा भाव होता ना, मी बघून असं म्हणजे दुसऱ्या साधकांना पण घेऊन येतो स्टेशनवरून. पण असं एवढं कोणाचा भाव नसतो. पण ह्यांना घेऊन आलं, की असं म्हणजे माझ्याशी बोलावं, मुलगा आहे, असं काहीच नव्हतं त्यांचा भाव. एवढा त्यांचा भाव जागृत झाला ना आश्रम बघून. 2 आई आणि ताई आल्या ना, एवढा मला आश्चर्य वाटलं, की अरे बापरे! म्हटलं आम्ही रोज आश्रममध्ये राहून आम्हाला असं कधी नाही वाटतं यांना किती म्हणजे आश्रमबद्दल म्हणजे वैकुंठ म्हणजे त्यांना काय असं वाटलं. असं वाटलं आणि नंतर आतमध्ये रूममध्ये आल्या, बसल्या. ते म्हणाल्या, "अरे देवाने किती सुंदर आम्हाला वैकुंठमध्ये ठेवलंय, किती छान खोली दिली." मला एवढं नंतर असं वाटलं ना, कृतज्ञता वाटली ना, की असं म्हणजे आपण पण कसं राहावं लागतं. नंतर मग चहा प्यायचा टाईम झाला, चहा प्यायला आल्या. नंतर म्हणायला लागले, "अरे काय देवाने आमचं म्हणजे किती काळजी करतात बा, आम्ही देवासाठी काहीच नाही करत. बघ आराम चहा बनवून आम्हाला बसून फक्त प्यायचं एवढंच आहे." असं म्हणायला लागलं. तेव्हा मला वाटलं, की देव आपल्यासाठी किती करतो, आपण कमी पडतो. ते यांच्याकडून शिकायला भेटलं आल्यावर असं. तुम्ही रोज त्यांना चहा द्यायच्या ना, मग इथे आश्रमात आता त्यांनी तुमच्यासाठी केलेला. गुरूंचंच घर आहे ना, त्यामुळे साधक गुरुरूपानेच तुम्हाला देतायत आता सगळं. मग प्रत्यक्ष त्यांची भेट पण झाली असणार ना तुमची? त्यावेळेला कसं वाटलं? म्हणजे आता ते कसं, की दुरून तरी दर्शन होतं, म्हणजे प्रत्यक्ष रथात ते होते आणि आपण बसून दर्शन घेतोय. पण जेव्हा इथे तुमच्या सगळ्यांची भेट झाली असणार, तेव्हा तर तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला असणार त्यांनी. तर ते पण क्षण कसे होते तुम्ही सांगा? कसं पूर्वी कसं घरीच राहून साधना करायची आणि परमपूज्य इकडंच आहेत असा भाव होता माझा. नंतर काय मनाला अशी ओढ लागली, की प्रत्यक्ष एकदा परमपूजांना बघावं. हा वैकुंठ बघावा. हे वैकुंठमध्ये आपण एकदा भेट द्यावी असं. मग जिल्ह्याकडून नियोजन होत नव्हतं. जसं नियोजन एकदा झालं, रद्द झालं. त्यावेळेला मग मला खूप वाईट वाटलं, की गुरुदेवा मी तुमच्या चरणाकडे यायचं होतं, पण तुम्ही असं का केला? तुम्ही सर्व समाजामधल्यांना दर्शन देता आणि मला का नाही? गुरुदेवा असं म्हणजे खूप वाईट वाटलं आणि देवासमोर मी बसून रडायला लागले. मग त्यावेळेला मला जेवण नको झालं. मी नाराज झाले परमपूजाशी. खूप मला वाईट वाटलं आणि परमपूजाशी बोललो पण नाही मी असे. पण जेव्हा परमपूजाने म्हटले असं म्हणजे परमपूजा हसले ना माझ्याशी. मग जिल्ह्याकडनं म्हटले तुमचं नियोजन झालं, तुम्ही जाऊ शकता. इतका आनंद झाला ना तो, कारण का वैकुंठात जाणार मी. म्हणजे भावजागृतीमध्ये असं सांगतात, की आपण रामनाथ ते वैकुंठमध्ये आलो, ह्या वैकुंठमध्ये कोण बरं असेल, कोण बरं असेल असं भावजागृती करतो ना,
ते मग ते प्रत्यक्ष बघायचं आहे ना, भावजागृती नाही, प्रत्यक्ष बघायचं आहे असं म्हणून मला असा आनंद झाला. तो आनंदच मावेन. समजल्यावर मी 4 दिवस बॅग भरून ठेवले, की माझ्या गुरूंना भेटायला जाणार. मग गुरूंसाठी काय बनवू? माझ्या परमपूजना काय आवडेल? मग त्यांना बर्फी आवडते. मग बर्फी आवडते, मग ती बर्फीचं मी कृती केले तसाच भाव ठेवून, तुम्हाला कसं अपेक्षित असं करून घ्या. असं मग ते डब्यातनं भरून घेऊन आले, परमपूजन असं द्यावं म्हणून. मग मनात आलं परमपूजन नाही तर माझे साधक खाली तरी पण मला तो आनंद आहे असं. मग येता येता मी वैकुंठला जायले, माझे गुरुदेव भेटणार आहेत. गुरुदेवा मला तुमच्या चरणी आता एकदा असं दर्शन होणार ना, मला काही आता अपेक्षा नाही माझी. दर्शन झाल्यानंतर मी तुमच्या दर्शनाने मी तृप्त होणार आहे, मी धन्य धन्य होणार आहे असंच भावाने आले. पहिले आलं आश्रमला तर मला भावजागृती झाली, आवरेना मला. आल्यानंतर थोडा आनंद झाला, विश्रांती घेतली. नंतर आज गुरुदेवांचं दर्शन आहे, एवढं म्हटलं ना, देवाचं दर्शन आहे. त्यावेळेला मला खूप आनंद झाला, कधी तो क्षण येतोय असं. मग इथं येऊन बसले ना, परमपूज्य कधी येणार, कधी भेटणार, या ना लवकर, या ना लवकर असं परमपूजना बोलत होते. आले ना, मग देवानं अशी प्रार्थना केली मी, परमपूज्य गुरुदेवा, तुम्ही मला साधनेत आणल्याबद्दल तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता आहोत. गुरुदेवा, तुम्ही सर्व काय मला दिला, आध्यात्मिक मला पती दिला, रत्नासारखी मुलं दिला, संसारात माझ्या आनंदच आनंद दिला. गुरुदेवा, फक्त मी तुमच्याकडं एवढंसं मागते तरी तुम्ही मला एवढं भरभरून दिलात देवा. आणि ह्या प्रत्यक्ष दर्शनाने मी धन्य झालो आहोत गुरुदेवा, धन्य झालो आहोत. फक्त मला आता तुमच्या चरणी, तुमच्या चरणाची धूळ म्हणून घ्या गुरुदेवा, एवढीच माझी प्रार्थना आहे. भगवंता, तू घेणार ना गुरुदेवा, मला ठेवणार ना तुझी धूळ म्हणून? हा म्हटल्यानंतरच मला मी कृतज्ञता व्यक्त केली गुरूंच्या चरणी. अशी प्रत्यक्ष प्रार्थना केली त्यांच्यासमोर. गुरुदेवांना कृतज्ञता म्हटले ना, गुरुदेवांनी म्हटले तुम्ही नाही कृतज्ञ म्हणायचे, मी म्हणते म्हटल्यानंतर ना पूर्ण माझं हे झालं. मग म्हणजे मी गुरूंचीच एकरूप झाले. तेव्हा मला असं गुरूंच्या चरणातून असं पिवळा प्रकाश येऊन पूर्ण शरीर असं रोमरोमात असं हे झालं. बस स्थूलातून बघितल्यावर आणखीन ते सगळंच म्हणजे काय म्हणतात, शब्दात नाही व्यक्त नाही, करू नाही, शकत. शब्दात व्यक्त झालं नाही. आणि आता गुरुना सांगितले, फक्त आता तुमचं दर्शन झालं, धन्य झालो, आता तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि जेव्हा मी समष्टी सेवा करते ते हे चैतन्य सर्व तुमचं चैतन्य पसरू देत आणि अजून व्यापक आपलं हे होऊ देत, प्रसार होऊ देत. त्यासाठी शक्ती, बळ, बुद्धी द्या आणि करून घ्या, एवढीच आमची आता प्रार्थना आहे गुरुदेवा. अजून तुम्हाला भेटेन प्रत्यक्ष अशी इच्छा नाही, आता धन्य झालो, आता एवढीच गुरूंच्या प्रार्थना झाली आणि समाधान झाले, मी तृप्त झाले. आता मी ह्या वैकुंठामध्ये येऊन काहीच नाही आता प्रार्थना गुरूंच्या चरणी. त्यांची अवस्था कशी होती तुम्ही सांगा दादा एक सगळं. परमपूज्य म्हणाले की अरे हे जे प्रसंग ऐकतो मी, म्हणजे एवढे सत्संग घेतले मी, एवढे ऐकले, सत्संग झाले, पण असं हे प्रार्थना स्वरूप किंवा मी अशा काही हे ऐकलेल्या नव्हत्या. तर म्हणाले की ह्यांचं मुलाखतच घ्यायला पाहिजे. आणि हा शब्द सद्गुरू ताईने मला 6 महिन्यापूर्वी म्हटला होता. पूजाताई कशी आहे, काय करतात, कसं झालं. आणि मी त्यांना सांगायचो की आज असं असं. त्याने सांगितले की एक प्रसंग होता आणि त्यांना सांगितला मी. तर ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात ना, मग ही गुरुवार करते. मग त्या मुलींना जेवण घालणं किंवा मग काय त्यांना हे देणं काय असतंय बघा ते. कुमारिकांना हे करणं. तर त्या कुमारिकामध्ये सद्गुरू काकू आणि ताईना त्या बघायच्या आणि मग त्यांना ते वस्त्र देताना तसा त्याचा भाव ठेवून ते पूजा करायच्या. मग हे सद्गुरू ताईंना सांगितलं की ते असं असं सांगितलं मला त्यांनी आज. ताई म्हणाले मला पण त्यांची सकाळपासून आठवण येत होती आणि त्याचं कारण आत्ता तुझ्याकडनं कळालं म्हणाले. म्हणजे त्या म्हणाले की भावभक्तीनं जर केलं तर देवापर्यंत कसं पोचतं हे मलाही शिकायला मिळालं म्हणाले असं. आणि त्यांना सांग माझा नमस्कार असं म्हणाले. मग अजून की वाटलं मला की आम्ही जवळ असतो, एवढ्या जवळ असतो, तरी पण आमच्यात हे निर्माण होण्यासाठी किती प्रयत्न करायला होतात.
पण देव असा भाव असला की कुठेही जातो, कुठेही करतो आणि कुठेही गुणगान गातो त्याचं भक्ताचं आपल्या. असं एक लक्षात येऊन मला ते हे आणि ह्या परमपूज्याने म्हटलं की याची मुलाखत घ्या म्हटलं, तर मला तो प्रसंग आठवला. आणि मग परमपूज्यानं पण सांगितलं की 6 महिने अगोदरच ताईने वाक्य बोललं होतं की असं-असं हे करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे गुरुतत्व कसं कार्य करतंय किंवा ते एक लक्षात आलं की भाव असला की देव भक्ताची इच्छा पूर्ण करतो असं. आणि ह्या सांगत होत्या की तुम्ही सगळं माझ्याकडनं करून घेतलं, हे सगळं केलं. तर त्यांनी मला विचारले की "तू ह्यांच्यापासून किती वर्ष झाले लांब आहेस?" मी सांगितलं 20 वर्ष. बापरे! म्हणलं 20 वर्ष तू ह्याच्यापासून लांब आहेस? मग त्यांना मग परमजी म्हणाले, "काय म्हणून साधना केलीस तू? आणि इथपर्यंत कशी आलीस?" ते म्हणाले, हे म्हणाले की "सगळं ते तुम्हीच करून घेतलं, त्यामुळे मला काय माहीत नाही याचं कसं काय झालं." मग ती कृतज्ञता व्यक्त करायला परमपूज्याने हात जोडले की "नाही, मी कृतज्ञ म्हणायला पाहिजे तुला. तू एवढी चांगली एकनिष्ठेनं साधना केलीस." आणि मला म्हणाले, की "तुझं आध्यात्मिक स्तर किती आहे?" तर मी म्हणालो, "तुम्ही सांगितलं की 63% आहे असं. मग ह्यांचा किती आहे?" परमपूज्य म्हणाले, तुम्ही म्हटलं की 62% असं सांगितलं." "नाही, नाही," म्हणाले, "हिचा पण तेवढाच आहे आणि तुम्ही बरोबर असं हाताची ह्याने जसं हे करून दाखवलं. तुम्ही असं-असं एकमेकाला असं मदत करत चाललेला आहात. खूप छान चाललंय." असं त्यांनी एक आशीर्वाद दिला परत. म्हणजे दोघंही एकमेकांच्या साधनेसाठी हे करत होतात आणि गुरूंनी दोघांनाही चरणाशी घेतलं असं छान वाटलं एकदम ऐकल्यानंतर. आणि ते परमपूज्यानं पण मी वाक्य सांगितलं की तुम्ही त्या एक लेखमध्ये लिहिला होता की आध्यात्मिक आदर्श पती-पत्नी असं. मग ते एक शब्द आमच्यामध्ये हृदयात कायमचे आता आहेत म्हटलं, की काय अपेक्षित आहे देवाला अजून? आणि काही साधकानं पण व्यक्त केलं की तुम्ही काय करता ते सांगा, आम्ही पण प्रयत्न करू. म्हणजे त्यानंतर वाटलं की देवाला समष्टीत काय देव का सांगायला सांगतोय? हे सगळं बोलायला का सांगतोय? हे करायला काय सांगतोय? तर समष्टीमध्ये काहीतरी त्याला शिकून पुढे प्रत्येकानं जावं, हेच परमपूज्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे देव असं घडवत असतं. आणि हे त्यांनी भेटीमध्ये सगळं सांगितलं. उल्लेख केला आणि अंकामध्ये पण त्यांनी छापलं होतं. परमपूज्य म्हणाले, "मग भांडण कधी केलं की नाही तुम्ही?" म्हणाले. मी म्हटलं, "तसं तर काय तुमच्या कृपेने नाही झालं." म्हटलं, "शाब्दिक काहीतरी असंच होतंय," म्हटलं, "काहीतरी दोषावरून फक्त. बाकी म्हटलं असं भांडणच वगैरे काय असं नाही होत कधी," म्हटलं. खरंच आहे. खूपच सुंदर म्हणजे म्हणजे तुमच्या सगळ्यांकडूनच सगळा साधनेचा प्रवास तुमच्या कुटुंबियांचा ऐकून खूप म्हणजे खरंच एक आदर्श कुटुंब कसं असावं आणि परमपूज्य असं प्रत्येक कुटुंबाला कसं एक वेगळा आदर्श बनवतात ना, तर ते त्या गोष्टी खरंच खूप शिकायला मिळाल्या. आणि वहिनींचा भाव, दादांची तळमळ, तर हा सगळा भाग पण आम्हाला याच्यामध्ये खरंच शिकायला मिळाला. तर तुम्ही आज इथे येऊन आम्हाला या सगळ्या भावपूर्ण वातावरणच आपलं निर्माण झालं तुमच्या सगळ्या सांगण्यातून. त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच ही सुंदर भाव सत्संगच आपला या ठिकाणी झाला. त्याच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया.